Yes. बर जर सर्वांनी इकडे लक्ष द्या. शांत सर्वांनी बोल. सर्वांनी शांततेचं सहकार्य का. सर्वप्रथम सर्वांचं या रमाई बुद्ध विहारामार्फत आलेल्या सर्व बुद्ध उपासक उपासिका विद्यार्थी मित्रमैत्रिणी या सर्वांचं स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज हा छोटासा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. एक 2 मिनिटात आपल्याला या कार्यक्रमाचं महत्व आणि का हेतू आहे या कार्यक्रमाचा ते सांगतो. तर हा कार्यक्रम फक्त प्रत्येक रविवारी आपण या बुद्ध विहारामध्ये साप्ताहिक बुद्ध वंदना म्हणून आपण येतो, बुद्धाला नमन करतो, चांगले विचार घेतो आणि आपलं आयुष्य सुखमय कसं होईल याचा फक्त हेतू असतो विहारामध्ये येण्याचा. या साप्ताहिक बुद्ध वंदनेमध्ये चालू वर्षी 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलं त्यांचा यथेच्छ मानपान व्हावा, गौरव व्हावा आणि पुढील शिक्षणास त्यांना प्रोत्साहन व्हावं यासाठी या विद्यार्थ्यांचा एक छोटासा सत्कार रमाई बुद्ध विहार रमाबाई हाऊसिंग सोसायटी मार्फत आपण आज या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर अनेक प्रश्न पडतात की कुठलं क्षेत्र निवडायचं, काय करायचं. त्यासाठी आज आम्हाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शनपर या आम्हाला सर जे लाभलेले आहेत त्या सरांची 1 मिनिटामध्ये आपल्याला ओळख करून देतो. तर आपल्याला सर जे लाभलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव ॲडव्होकेट संजय प्रल्हाद कोमटकर. हे संस्थापक व्ह्यू पॉइंट कोचिंग क्लासेस, सामाजिक संघटना व कार्य, प्रेरणादायी वाक्य अशी 100 ते 150 व्याख्यानं सरांचे झालेले आहेत. आणि सरांना आम्ही परवाच फोन केला आणि सरांनी 1 मिनिटात जर विद्यार्थ्यांच्यासाठी असेल तर मी लगेच येतो असं 1 सेकंदात शब्द दिला. त्याबद्दल सरांचं आपण सर्वांनी मोठ्या टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. त्याचबरोबर हा छोटासा कार्यक्रम आम्हाला असं वाटलं होतं की एवढं यश प्राप्त होईल. थोडासा चेंजेस झाल्यामुळं आणि थोडासा गडबड गोठा झाल्यामुळं आपण सर्वांनी तो समजून घ्यावा. या कार्यक्रमासाठी म्हणून आम्ही हे केलं की आज हे सर आमच्या कार्यक्रमाला लाभले. तसंच या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून मी माननीय विनंती करतो अशोक कांबळे बँक काका यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष पद स्वीकारावं. अनुमोदन द्या. अध्यक्षपद अनुमोदन. मी अशोक कांबळे यांना मी अनुमोदन देतो अध्यक्षांनी. काय वाजवा जरा. यानंतर आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला आपण दत्त पॉलिटेक्निक. हा सर हा दत्त. तर दत्त पॉलिटेक्निकचे सर कुलकर्णी सर आता यांचं आगमन झालंय. त्यांचं मी या विहारामार्फत आणि कार्यक्रमात स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय शशिकांत कांबळे यांना मी विनंती करतो आपण यावं पुढे आणि प्रमुख उपस्थिती स्वीकारावं. अनुमोदन द्या. शशिकांत कांबळे यांना मी अनुमोदन देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आणखीन एक प्रमुख पाहुणा म्हणून मी भोसले सरांना विनंती करतो. भोसले सरांनी यावं आणि प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहावं. हा गेले नाही का. बर मी विनंती करतो माननीय दत्ता काका यांना आपण प्रमुख उपस्थिती म्हणून मान स्वीकारावा आणि यावं या कार्यक्रमासाठी. तर या कार्यक्रमाला मी अनुमोदन देतो. तर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा साप्ताहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम होत आहे. तर सर्व तत्पूर्वी हा कार्यक्रम आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं आणि त्रिसरण पंचशील जशी साप्ताहिक बुद्ध वंदना होते आणि त्यानंतर हा कार्यक्रम होईल. तर मी सर्वांना विनंती करतो साप्ताहिक बुद्ध वंदनेच्या आजच्या या कार्यक्रमाला सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तींना, बाबासाहेबांच्या मूर्तींना, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वक्ते या सर्वांनी दीप आणि धुपाचं प्रज्वलन करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवरांना. त्यांनी यावं आणि दीप आणि धुपाचं प्रज्वलन करून घ्यावं. सूरज सरांना विनंती करतो पुढील कार्यक्रम करावी पटकन. सर या शिस्तीत या.
लावपर्यंत बंद करतो, नंतर आणि लाव. फुल वेळ आणि विदर्भ सगळ्यांना म्हणून त्यांना प्रमुख घेतलंय. करू फास्ट, काय काळजी करू, तासाभरात आवडून टाकायचं. लावू का बंद करू? तिथलं बंद कर, फॅनच्या जवळचं वरचं. हा यस, फोटो घे, फोटो. हे बघा तुम्ही सगळे हात लावा एकमेकाला. सर हार घाला, सर हार लावा, हात लावा एकमेकाला, हात लावा, हात लावा नुसतं. थांबा एक मिनिट, इकडे बघा. हा सर इकडे बघा. तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्. गौतम बुद्धांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. यानंतर आपल्या या मूळ कार्यक्रम जो आहे की विद्यार्थ्यांचा गौरव, मी मान्यवरांच्या हस्ते मी सुरेश सरांना विनंती करतो की पुढील जो विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरवाचा कार्यक्रम आहे तो त्यांनी संपन्न करावा, तो सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना सविनय जय भीम. आज आपण साप्ताहिक बौद्ध वंदना दर रविवारी घेतो आणि याचंच औचित्य साधून आज आपण आपल्या समाजातील जे 10वी-12वी विद्यार्थी पास झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. त्यासाठी वक्ते असतील आपण की विद्यार्थ्यांना 10वी नंतर काय, 12वी नंतर काय केलं पाहिजे आणि त्यांना गायडन्स हे महत्त्वाची काळाची गरज आहे. काही विद्यार्थ्यांना विचारलं होतात की नंतर नेमकं काय करायचं, 10वी नंतर काय करायचं आणि 12वी नंतर काय करायचं, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यासाठी आपण एक वक्ते बोलवले आहेत. तसेच
दत्त पॉलिटेक्निकचे कुलकर्णी सर यांनाही बोलवले आहे की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रथम आपण सर्वांचा जे यशस्वी विद्यार्थी झाले त्यांचा सत्कार गौरव आपण करूया, त्यानंतर व्याख्यान होईल. मान्यवरांचं सरांचं स्वागत करूया. संजय कुमार सरांच्या अध्यक्षांच्या मार्फत तेच फुल फिरवा. या कार्यक्रमासाठी जे आपल्याला वक्ते लाभले ते ॲडव्होकेट जित कोमटवार सर यांचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोक कांबळे यांना मामा यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सुम्या फोटो 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 करणे सर फोटो फुलांचा फुल घेतलीस तोच असू दे देते कुलकर्णी सरांचं. तसेच दत्त पॉलिटेक्निकचे कुलकर्णी सर यांचाही सत्कार मी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो त्यांनी त्याचा सत्कार करावा. सगळ्याच मला सांगेल ना सत्कार समारंभ चालू करायला स्वागत पुढचं नाव घे. आता सगळं सध्या ह्यांच्या स्थिती आहे. तसेच बराच वेळ झालेला आहे. आपण जो मेन आपला कार्यक्रम आहे सत्कार समारंभ, या सत्कार समारंभ सुरुवात करूया. प्रथम 12वी विद्यार्थी ज्यांनी चांगलं आपलं हे संपादन केलं असं 12 विद्यार्थ्यांचा आपण सत्कार समारंभ करूया. त्यानंतर 10वीचं केलं जाईल. प्रथम VR संजय कुमार कांबळे 12वी तिथे पुढे यायचं आहे. प्रमुख वक्ते ओके सर तुम्ही कुलकर्णी सर तुमचे असते मार्क पण सांगा की टक्केवारी लिहिले नाही त्यांनी 2 टक्केवारी लिहिले नाही काय स्वतः सांगू दे. काही मुलांनी टक्केवारी लिहिलेली नाही. सांगतील इथं आल्यावर सांगते. जतीन हर्षवर्धन कांबळे 12वी संजय कोमटवार कोमटवार सर यांच्या हस्ते स्वीकारायचं. भूमी हर्षवर्धन कांबळे कुलकर्णी सर यांच्या हस्ते कुलकर्णी सरांनी सत्कार करावा. 71% पडलेले आहेत. त्यानंतर काजल नंदकुमार गजरे कुलकर्णी सर यांनी सत्कार त्यांचा करावा. नंदू आलं काय 80% मिळाले तिला. त्यानंतर स्फूर्ती सतीश कांबळे आलेत का नाही पुढचं नव्हे पुढचं ते मांजरीला गावी गेले अजून. त्यानंतर प्रणव कांबळे काय होतं दत्तात्रय कांबळे यांनी त्यांना तिकडे असं 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 हा तिथंच थांबतो. किती मार्क पडले त्याला 50% पडलेले आहेत. हार्दिक अभिनंदन. तसेच अर्पिता जगदाळे विद्यार्थी पुढे यायचा आहे. दत्ता मामा कमी यांनी सत्कार करायचा तिचा. 51% पडलेले आहेत 12वी मध्ये. त्यानंतर श्रद्धा कांबळे शशिकांत कांबळे यांनी सत्कार करायचा आहे. त्यासाठी पुढे असेल तू पुढे येतो हा पुढे थांबा. 12वी मध्ये 50% मिळालेले आहेत. त्यानंतर सायली वाघमारे 55% मिळाले. शशिकांत मामा तुम्ही या पुढे
चौगुले. नंतर अंकिता पोसुगडे 12वी 64% मिळाले आहेत. अशोक कांबळे मामा तुम्ही पुढून सत्कार करायचं. साईड लिन नाही देऊ. 64% मिळालेली हिला हार्दिक अभिनंदन. त्यानंतर अमृता आंबेकर हिला 58% मिळालेले आहेत. ठिकाणी थांबते. 12वीला पहिला आपण 12वी विद्यार्थी सत्कार करतो सगळ्यांचा. त्यानंतर प्रगती कोळी 12वी 50%. त्यानंतर 12वी सौंदर्य कांबळे 62% पडले आहेत. 70% आहेत ना. 62%. त्यानंतर दीक्षा कांबळे 60%. दीक्षा कांबळे सुभाष कांबळे यांना म्हणतो की तुम्ही तुमच्या सत्कार करायचा आहे. 80% सांगितले की 80% सांगितले की दोन करूया की कोणाचे असते. जाऊन 12वी यानंतर रागिनी कांबळे 12वी 60%. रागिनी कांबळे कॅप्टन प्रकाश कांबळे यांनी सत्कार करावा. बारावीची झाली. आता कोण राहिले. दीक्षा प्रेमचंद कदम 12वी मध्ये 73% मिळालेले आहेत. अलकाई कांबळे यांच्या सत्कार करूया. या पुढे समोर सोनूचा तिथे घेऊन दीक्षा प्रेमचंद कदम यांनी 73% पडलेले आहेत. इथं समोर आहे. इथं हे बा इथे असं 12वी झाले. बारावीतलं कुणा सत्कार राहिला काय यातलं कोण राहिले का नाव घ्यायचं. राहिला असेल तर नाव सांगा. ते नंतर आहे. सुमन चौगुले घेऊया काय. हा राईट हा आलं लक्षात घ्या. नाही असू दे घ्या. माझ्या बोलण्यात सांगतो मी सगळे. हो सांगतो बोलण्यात सांगतो घ्या. बेबी का मी आता पुन्हा बोलूया. आपल्या समाजात उत्कृष्ट असं मार्क सुमन जरा शांत का सुमन विनोद चौगले या 12वीला विद्यार्थीने आहे. तिनं अत्यंत चांगला मार्क पडले 85% पडलेले आहेत तिला. हे सगळ्यांना पालक नाहीत त्यांनी चांगला येत त्यानंतर 10वीचे विद्यार्थी यांचा सत्कार करूया. कसं झालं एकत्र नावलेले आहेत त्यामुळं आदित्य प्रमोद कांबळे 10वी. आदित्य प्रमोद कांबळे आलाय का. तुम्ही त्यांच्या आई स्वीकारतील. तुम्ही स्वीकारा की घ्या कोणतरी घ्या का जास्त घे जास्त घे. बाळासो कांबळे मामा बाळासो कांबळे तुम्ही या तुमच्या झाले आडनाव चेंज करू नका. बाळासो ढाले मामा यांच्या हस्ते आधी प्रमोद झाला ना. तुषार कांबळे शिर्टीकर संजय कांबळे दाजी यांच्या हस्ते सत्कार करायचा आहे. तुम्ही या गडबड होणार पुढे या कार्यक्रमात. काय आम्ही घेतो बरोबर इकडे पुढे या. हा बरं घ्या पुढचं मी नाव सांगतो. दाजी थांबा पुढे तिथंच थांबा. यानंतर जीत रजनीश कांबळे
रघुनाथ कांबळे मामा यांच्या हस्ते सत्कार करायचा आहे. मार्क सांग. 60% पडलेले त्याला अधिक अभिनंदन. यानंतर बंकू कांबळे थांबा दोन. बंकू कांबळे 55% पडलेले आहेत 10वी मध्ये. त्याचे सत्कार रघु मामा करतील. संपत आली मुला मुला आहे तो सत्कार त्याचं नाव घेऊन घ्या. यानंतर प्रियांका विनोद कांबळे 10वी प्रियांका म्हणजे 73% पडलेले आहेत. अशोक कांबळे मामा यांना मी विनंती करतो त्यांनी त्या सत्कार करावं. अगोदर सांगाय गो तुम्ही ते आले विद्या सांगताय अगोदर सांगायला काय होतंय. अगोदर सांगा. असं नाव आहे सीमा कांबळे लेडीज मध्ये सीमाताई कांबळे यांनी पुढे यायचं आहे. कोणाचा नाव सत्कार सांगते मुलाचा. कुठं आला आता प्रियांका तुषार कांबळे. तुषार कांबळे आहे का? तुषार कांबळे घेतला. घेतलं साक्षी सचिन कांबळे 88% मिळालेले आहेत. अत्यंत चांगले मार्क पडलेले आहे ना. 88% मिळाले आहेत. साक्षी सचिन कांबळे. सोनू अमोल कांबळे. सोनू अमोल कांबळे मॅडम थांबा की नाव विचारून नाव विचारून सांगितलं कोणाची मत? सोनू अमोल कांबळे आहेत काय? दुर्वास विनायक कांबळे किती पडले? अरे वा 79% पडलेले त्याला हार्दिक अभिनंदन. या पुढचा सत्कार शीतल संजय कांबळे मॅडम यांनी पुढे यायचा आहे. द्यायला नीता कांबळे त्यांचं नाव. ते घेते विद्यार्थ्याला बोलू. आता कोण झालं? सोयम कांबळे 10वी 65%. हा डाळ त्यानंतर आर्यन कांबळे 10वी मध्ये याला 80% मिळालेले आहेत. नीता कांबळे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करायचा आहे. नीता कांबळे मॅडम. वंदन कांबळे. रणजित चौगुले थांबा 2 मिनिटं. रणजित चौगुले याही विद्यार्थ्याला 80% मिळाले. अत्यंत चांगले मार्क पडलेले. रणजित चौगुले. रणजित विनायक चौगुले. विद्यार्थ्याला आलासकर काकी यांनी पुढे यायचं आहे. त्यांच्या हस्ते सत्कार यायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव वृषाली जगदाळे 75% मिळाले आहेत. वृषाली जगदाळे. विद्यार्थ्याचं नाव पुढचं अर्पिता जगदाळे. वंदना कांबळे काकी पुढे यायच्या त्यांच्या सत्कार यायचा आहे. मावशी पुढे हो या. अनुष्का आंबेकर 68% पडलेले. हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पायल कांबळे पायल कांबळे 75% पडलेले. हार्दिक अभिनंदन. शारदा जगदाळे मॅडम आणि सत्कार करण्यात पुढे यायचा आहे. त्यांच्या हस्ते वेदिका कांबळे 10वी 84.40% पडलेले. हार्दिक अभिनंदन. दिव्या माने
ला 52.80% पडलेले आहेत. हार्दिक अभिनंदन. रेणुका शिरोडकर यांनी पुढे यायचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या हस्ते विद्यार्थिनी राधिका शिरोडकर 10वी 74.7%. हार्दिक अभिनंदन. निनाद संतोष कांबळे आतापर्यंत सगळ्या सत्कारमध्ये टॉपर आहे 91%. प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष सगळ्यांनी मिळून द्या. हा, सर्व मान्यवरांनी मिळून द्या. या सगळ्या पुढे या. आणखी कोण आहे? तुमच्याकडे दिला काय? राधिका ना वैष्णवी प्रेमचंद कदम 89% मला हार्दिक अभिनंदन. सत्कार चेतन कांबळे करतील. त्यानंतर प्रसन्न सुनील माने प्रसन्न सुनील माने 12वी मध्ये 10वी 72% पडले. त्याचा सत्कार प्रसन्न दीक्षा सर करतील. कोणाचा सत्कार अनुदान राहून गेला असेल तर त्यांनी सांगायचं आहे. सभा 1-2 मिनिटं गडबड करू नका. सानिका भीमराव कांबळे 73%. त्याचा सत्कार कुलकर्णी सर करतील. पाटील सरांच्या हस्ते हार्दिक अभिनंदन. हर्षद कांबळे 10वी 64%. कुंभार अशोक कांबळे मामा यांनी करावा कार्यक्रमाचे अध्यक्ष. आणखी कोण सत्कार राहिलाय काय? मुलांच्या पैकी जर मला जर मुली त्यात राहिला कोण तर सांगा. मुलींच्या मध्ये पण कुणाचं नाव राहिलं असेल तर सांगा. ते रोमनच्या पिलाने नाव राहिले. एक पण नाव राहिले काय? नाही नको. तर आजचा आपण जो सत्कार समोर घेतला होता जरा गडबड झाली कारण 10वी 12वी एकत्र नाव घेतलेले आहे. त्यामुळे सर्वांचं 10वी पास सर्व विद्यार्थिनी तसेच 12वी पास सर्व विद्यार्थिनी यांचं बहुत समय होते हार्दिक मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला भावी वाटण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम नियोजन संतोष कांबळे सर करतील. मान्यवर बसून घ्यावे. धन्यवाद सुरू सर. थोडासा गडबड गोंधळ झाला कारण मुलांची संख्या भरपूर होती. जागा अपुऱ्या आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त झाली. आणि सर्वप्रथम या परीक्षेमध्ये खरोखरच मुलांनी अतिशय उत्तुंग यश गाठलेलं आहे. त्याबद्दल परत एक वेळ सगळ्या टीमचं तुमच्या अभिनंदन शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम आपण आता इथं झालेला आहे तर या पुढचा कार्यक्रम आपण काय करायचा आहे तर मी 1 मिनिट बोलून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक काका एक दुसऱ्या कामासाठी जाणार आहेत. ते 1 मिनिट आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम. सर्वांना सविनय जय भीम. खरं म्हणजे आज वर्षातनं काय वेळा विहार भरलेले दिसतंय
त्याप्रमाणे आज प्रथमचाच विहार भरलेलं दिसालंय आणि भरलेलं विहार असलं की जरा एक प्रसन्न आणि जिवंतपणा वाटतो विहारात. तर आज तुमच्या या 10वी 12वीच्या मुलांच्या सत्काराच्या निमित्तानं समाजाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दल मी अगोदर ह्या मंडळींचं प्रथमतः आभार मानतो आणि खरं मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. मला खरं म्हणजे 11 वाजता एका कार्यक्रमासाठी मिरजेला जायचं होतं, पण हा पुरस्काराचा कार्यक्रम, मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि बरेच वर्ष आम्ही हा कौतुकाचा कार्यक्रम करत आलोय. खरं म्हणजे सेवक ग्रुपच्या मार्फत गेली 10 वर्ष आम्ही करतोय, रोज संध्याकाळी जाऊन त्या घरी जाऊन. पण आता संध्याकाळची ही रहदारी आणि वाहन चालवणं कठीण झाल्यामुळं आम्ही तो गेल्या वर्षापासून बंद केला आणि मला वाटतं गेल्या वर्षी कोरुचकर सरांच्या इथंच तो कार्यक्रम केला. तर या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत असताना तुम्ही जे वर्षभर अपार कष्ट घेतला, मेहनत केली, जितकी मेहनत तुम्ही जास्त कराल तितकं तुम्हाला जास्त मार्क पडणार आहेत हे अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमची जितकी मेहनत जास्त, कष्ट जास्त, लक्ष देऊन अभ्यास जास्त, तेवढं मार्क तुम्हाला जास्त पडणार आहेत. तर 10वीला मी 1-2 ठिकाणी चौकशी केली, किती मार्क पडले. एकानं सांगितलं मला 80% पडले, 90% पडायला पाहिजे होते, त्या 80च पडले. तर तुम्हाला 80% मार्क म्हणजे काय, हे कमी नाहीत मार्क, 80% सुद्धा भरपूर आहेत. ही 10वी म्हणजे ही पहिली स्टेप आहे. त्यानंतर अजून तुम्हाला बऱ्याचशा परीक्षा, 12वीची परीक्षा द्यायचं आहे, 12वीला जास्त करा मार्क. अजून पुढचं आयुष्य तुम्हाला जास्त झगडून इतर आयुष्यातल्या बऱ्याचशा परीक्षा द्यायच्या आहेत. त्या परीक्षा तुम्ही यशस्वीपणे द्या. नुसतंच 10वीचं मार्क म्हणजे काय तुमची गुणवत्ता नाही, तर त्यासाठी नाराज होऊ नका कुणीही. 10वीचं मार्क मला अपेक्षेपेक्षा कमी पडलं म्हणून नाराज होऊ नका, पडलं त्यात समाधान माना. मी एक 7-8 वर्ष, या सरांना वगैरे माहीत असतील, 7-8 वर्षापूर्वी रत्नागिरीमधली एक प्राची नावाची मुलगी 10वीला तिला 80% मार्क पडले आणि 85% मार्क पडायची अपेक्षा होती. 85% मार्क पडले नाहीत म्हणून तिनं आत्महत्या केली. ही 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट मी टीव्हीला, पेपरला वाचत होतो. म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. 40-50% वाले पोरं पडणारे पेढे वाटत फिरतात आणि 80% वाले आत्महत्या करते, म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे. तर मार्क कमी पडलं इकडं फारसं तुम्ही लक्ष देऊ नका. खरं म्हणजे कमी मार्क पडणारे सुद्धा आयुष्यात फार यशस्वी झालेत. बरीच मोठी उदाहरणं आहेत. वेळ अपुरा असल्यामुळे मी काय ती उदाहरणं सांगत नाही, पण तुम्हाला अजून भरपूर प्रयत्न, आताही सेमी क्वार्टर आहे, अजून सेमी फायनल आहे, फायनल आहे, तुम्हाला भरपूर मार्क काढता येते आणि तुम्हाला 12वीच्या परीक्षेसाठी, इथून पुढच्या परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देऊन आजचे प्रमुख वक्ते कोमटकर सर, कुलकर्णी सर, पाटील सर हे तुम्हाला तज्ज्ञ यातले अनुभव मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन तुमचं आयुष्य घडवायचा प्रयत्न करा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि मी सगळ्यांची रजा घेऊन मला तुम्ही परवानगी द्याल अशी विनंती करून मी जातो. मुलाचं मार्गदर्शन अध्यक्षांनी केलं आणि दिलगिरी व्यक्त करून ते पुढील कार्यक्रमात चालले. सर, या विद्यार्थी इथं जे बोलत आहेत ते खरं तर म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आता प्रत्येक जण 50%, 40% त्याच्या अभ्यासानुसार केलं, पण काही अशी सुद्धा मुलं आहेत की त्यांच्याकडे साधन सुद्धा उपलब्ध नसतील तरी पण ते मार्क काढतात. आता तसं बोलायचं झालं तर आमच्या समाजामध्ये आमचे गजरे म्हणून मित्र आहेत, त्यांची मुलगी ते गवती काम करतात, पण त्यांनी शिक्षणाला एवढं महत्व दिलं. त्याचबरोबर विनायक चौगले म्हणून आमचे एक मित्र आहेत, ते स्वतः तसं म्हटलं तर भाजीपाला विकायचा व्यवसाय, दुपार नंतर चिकन 65च्या गाडा, पण मुलांना शिक्षण झालं, त्यांच्या मुलीने पण भरघोस 85% पर्यंत गेले. असे अनेक उदाहरण समाजामध्ये आहेत आणि आता हे सध्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून आम्हाला एक असं वाटतं की विशेष ह्या मुलांना की आपण कुठे जावं आणि आपलं करिअर कसं संपादन करावं यासाठी हा छोटासा कार्यक्रम ठेवण्याचा. आणि त्याचबरोबर मी एक इथं हे सांगू इच्छितो सर की सम्यक्रांती फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आम्ही स्थापन केलेलं आहे. ते फाउंडेशनचा हेतू फक्त असा आहे की जिथं मुलगा शिक्षणासाठी तटलेला आहे
त्याला तिथं पुश करणे आणि त्याला तिथून कार्यान्वित करणे. तर आम्ही एक 10-15 जण आम्ही त्या मदतीसाठी आहोत. सर्व कर्मचारी, गव्हर्नमेंट सर्वंट, सामाजिक कार्यकर्ते त्यात आहोत. मुलांना मी विनंती करतो, आपल्याला कसलीही कुठलीही आर्थिक मदत असू दे, शाळेत मदत असू दे, क्लासची फी असू दे, कुठलीही जर लागली तर निसंकोच आम्हाला फोन करा. तर तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून समीर क्रांती फाउंडेशन आपल्याला तिथे मदत करेल, हा एक शब्द देतो. आणि पुढे कुलकर्णी सरांना विनंती करतो, त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं. मुलांना सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले 10वी-12वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, या सर्वांना उद्देशून नमस्कार. प्रथमतः 10वीमध्ये आणि 12वीमध्ये तुम्ही यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला, चांगले मार्क मिळवला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. तसंच पालकांचं सुद्धा तुमचं अभिनंदन, कारण त्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही हे यश प्राप्त केलेलं आहे आज. तर इथून पुढे आपल्याला करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आहेत, संधी आहेत आपल्याला. आज शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे. जिथं सगळ्या वाटा थांबतात तिथं शिक्षण सुरू होतंय किंवा शिक्षणाचा उपयोग होतोय आपल्याला. त्या दृष्टीनं म्हणाल तर आमचं कॉलेज आहे इथं शिरोळ परिसरातच आहे, साखर कारखान्यावर. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने ते कॉलेज आहे. 2010 सालापासून तिथे डिप्लोमाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. 4 कोर्सेस आहेत डिप्लोमाचे, जे 10वी नंतर प्रवेश मिळतोय आपल्याला डिप्लोमाला. 3 वर्षाचा एकूण कोर्स आहे. वेगवेगळ्या ब्रांच, पहिली ब्रांच सिव्हिल आहे, मेकॅनिकल दुसरी आहे, कॉम्प्युटर तिसरी आणि इलेक्ट्रिकल चौथी, 4 ब्रांच आहेत. 3 वर्षामध्ये तुम्हाला डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी उपलब्ध आहे कॅम्पसच्या माध्यमातून. किंवा जर पुन्हा तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, डिग्री घ्यायची आहे, तर डायरेक्ट दुसऱ्या वर्षी प्रवेश मिळतो. ती पुढची 3 वर्ष, असं 10वी नंतर एकूण 6 वर्ष डिग्रीला जायचा पहिला पर्याय. दुसरा पर्याय 11वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांना, ज्याचं 12वी सायन्स झालंय, त्यांनी CET किंवा JEE परीक्षा दिली पाहिजे. ती परीक्षा दिल्यानंतर त्यांना डिग्रीला डायरेक्ट प्रवेश मिळतोय 12वी नंतर. त्याचे 4 कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. यावर्षीपासूनच ते चालू होते आमच्याकडं. बाटू युनिव्हर्सिटीच्या अंडर तो प्रोग्राम आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर ब्रँच आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, या 4 ब्रँचेस आहेत. तर सर्वांना मला सांगायचं आहे की तुम्हाला आता जसं हे सगळी मदत आहे शिक्षणाकरता किंवा याच्याकरता, ह्या संधीचा तुम्ही फायदा घेऊन आपल्या भागातल्या आपल्या जवळच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन, कारण आपल्या कॉलेजला ह्या आपल्या भागामध्ये सगळ्यात कमी फीमध्ये आपले शिक्षण आहे आणि जवळपास 15-20 वर्ष अनुभव असलेले शिक्षक आहेत. तेव्हा ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा. ऑलरेडी डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यासाठी तुम्ही कॉलेजला भेट द्यावी. तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत लोक माहिती देण्यासाठी, आणि या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करून मी थांबतो आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल व्यवस्थापकांचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. आपल्याच परिसरामध्ये जे काही कॉलेज आहे त्या सरांनी आपली माहिती दिलेली आहे. आपण आपल्याकडे जे बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाला एक बुद्धी आहे, त्याच्यावर चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टीचा स्वीकार करून आपण ते मार्गावरती जावं. यानंतर आपण सगळ्यांचं जे आतुरतेनं वाट पाहलोय, जे आजच्या या प्रमुख कार्यक्रमाचे वक्ते कोमटवर सर, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी आपण शांतता राहायचं आहे. आणि यानंतर आपल्या सर्वांची अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे. ते आमचे दायक चेतन कांबळे सर यांनी अल्पहाराची व्यवस्था केली, तर टाळ्या वाजवून त्यांचा एक आभार व्यक्त करू. आणि आपण सर्वांनी अल्पहार घेऊन जायचा, गडबड कोणी करू नका. तर मी मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय कोमटवर सरांना विनंती करतो, त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्वांना सविनय जय भीम. आधी बसून घ्या, मग बोलूया. आणि कृपया सर्वांनी आपला जो मोबाईल आहे, ज्याला तुम्ही भ्रमणध्वनी म्हणता, तो सायलेंट मोडवर ठेवा, कारण की तो सध्याच्या शांतीचा भंग करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्तानुहिताय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतीचे प्रणेते आपण ज्यांना विश्वनायक महानायक म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी शिक्षण अवेलेबल करून दिलं ते महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, बहुजन उद्धारक आपण ज्यांना राजा म्हणतो, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, असे अनेक संत, महात्मे, महापुरुष आपल्या भारतवर्षाला लाभलेले आहेत. छत्रपती शाहूजी महाराज, गाडगे बाबा या लोकांनी त्यांचं करिअर केलेलं आहे. त्यांचं करिअर हे सामाजिक अंगांनी, सोशल डायमेन्शन्सनी वेढलेलं होतं. तर आज आपण करिअरच्या संदर्भात बोलण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर इथं मी भाषण नाही करायला आलेलो आहे, संवाद करायला आलेला आहे. हा सुसंवाद आहे, कारण की आपण खरं तर माहितीचे अनेक स्रोत अवेलेबल आहेत. माहितीचा विस्फोट झालेला आहे. आज जर युट्यूबवर गेला तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्राबद्दल माहिती अवेलेबल आहे. 1950च्या अगोदर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते तेव्हा कोणत्याच प्रकारचा माहितीचा स्रोत, इंटरनेट वगैरे असं काही अवेलेबल नव्हतं. वाहनं अवेलेबल नव्हती, कॉलेजच्या संधी सहज अवेलेबल नव्हत्या. तरी सुद्धा त्यांनी त्यांचं खूप मोठं करिअर निर्माण केलेलं आहे. आपल्याला सर्व काही अवेलेबल आहे, अगदी मदत करणारी माणसं सुद्धा आहेत, माहितीचे स्रोत अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अराइज बिफोर अस. सगळ्यात महत्वाचा की माहिती आणि अफवा याच्यामधला फरक. आज आपल्याकडे माहिती आहे आणि अफवा आहे, त्यात फरक कसा करायचा, माहितीला चाळून योग्य माहिती कशी सिलेक्ट करायची आणि करिअर कसं निवडायचं हे खूप महत्वाचं प्रश्न आपल्या पुढे आहे. आज 10वी आणि 12वी मधले मुलं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं उपस्थित आहेत ज्यांनी यश संपादन केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारा, काय आपल्याला जे मिळालेले मार्क आहेत ते आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण गृहीत धरू का? काय आपला अल्टिमेट गोल आहे? जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी सांगितलेलं आहे गोल सेटिंग बद्दल, स्टार्ट वेअर यू आर. जिथं आहे तिथून सुरुवात करा. यूज व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे जे आहे त्याचा वापर करा. मेक समथिंग ऑफ इट. नवीन काहीतरी निर्माण करा. बट ऑलवेज रिमेंबर, नेव्हर बी सॅटिस्फाईड. कधीच समाधानी राहू नका, कधीच संतुष्ट राहू नका. जीवनामध्ये संतुष्ट झाला तर तुम्ही कधीही मोठं कार्य करू शकणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जवळजवळ 18 डिग्र्या घेतल्या, DSc, LLD, बार ॲट लॉ, बॅरिस्टर म्हणतो आपण, असे महान पदव्या त्यांनी मिळवल्या. पण त्यांना वैयक्तिक आयुष्य जगता आलं असतं, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर कुठलं पण क्षेत्र निवडता आलं असतं. मी असं नाही म्हणत आहे तुम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर पाऊल टाकून समाजासाठी स्वतःला डेडिकेट करा, असं नाही म्हणत आहे. मग ते जर समाजासाठी एवढं कार्य करत असतील, समाजाच्या हितासाठी आपलं पूर्ण शिक्षण लावत असतील, काय आपण स्वतःच्या करिअरसाठी लावू शकत नाही? आज सगळ्यात महत्वाचा अडथळा काय तरुणांच्या आयुष्यातला? अनेक वादळे आपल्या आयुष्यात येतात. काय त्या वादळांना आपण ओळखू शकतोय? आपली सगळ्यात मोठी समस्या ही आहे, आपण समस्या काय हेच आपल्याला माहित नाही. आपली सगळ्यात मोठी समस्या काय आहे या समस्येची जाणीव नाही आहे. आपण बिझी झालेला आहे, मोबाईल मध्ये व्यस्त झालेला आहे. पुन्हा सर अजून लेक्चर चालू आहे, आता परत तुम्ही मोबाईलवर बोलणार. आमचे आई वडील, आमचे शेजारी पाजारी, शिक्षक सगळेच मोबाईल बद्दल बोलतात. पण या वादळातून कोणी सुटलेलं नाही आहे. आईन्स्टाईन यांनी म्हटलेलं, अल्बर्ट आईन्स्टाईन, की एक काळ असा येणार आहे माणूस हा आपणच निर्माण केलेला तंत्रज्ञानाचा गुलाम होणार आहे. पण ते आपण पाहतोय की आज आपण किती वेडेपणा करत आहोत. वेडेपणा आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी केला पाहिजे, पण आज जर बघतोय, आज तर 5G आलेला आहे, अनलिमिटेड नेट आहे आणि आपण अनलिमिटेड नेट मध्ये एवढं गुरफटलोय की आज आपलं आजूबाजूचं भान सुद्धा राहिलेलं नाहीये. मी सांगणार आहे 12वी नंतर काय करायचंय, 10वी नंतर काय करायचंय, पण लक्षात ठेवा करिअर खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा तुमचं उद्दिष्ट ठरवशीला, लोक तुम्हाला प्रश्न निर्माण करतील, लोक तुम्हाला कमजोर करतील, लोक तुम्हाला डिमोटिवेट सुद्धा करू शकतील. कारण की आपण आता मित्र वगैरे म्हणतो आपण, पियर प्रेशर एक असतो आपल्याला. पियर प्रेशर म्हणजे एक सायकोलॉजिकल थेअरी आहे. पियर प्रेशर म्हणजे समवयस्कयीन
समवयीन काय असतो, आपल्याला एक दबाव असतो, आपल्या मित्रांचा, आपल्या कलिग्सचा एक दबाव असतो आणि त्या दबावाखाली आपण वावरत असतो. त्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तयार होतं, स्वतःमध्ये कमीपणाची भावना तयार होते आणि स्वतःलाच आपण प्रश्न विचारतो, काय मी हे करू शकतोय? स्वतःमध्ये जेव्हा आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ लागतो तेव्हा आपण काय करू लागतो, आपण मोठे उद्दिष्ट ठेवायचं बंद करतो, चौकटी बाहेरचं उद्दिष्ट ठेवायचं बंद करतो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचंय, मला चौकटी बाहेरचंच उद्दिष्ट ठेवायचंय. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, वकील, अनेक प्रोफेशन आहेत तुमच्या समोर, ते तर तुम्ही करू शकता. बट पॅरलल यू शुड हॅव अ नेक्स्ट ऑप्शन. तुमच्याकडे वेगळा ऑप्शन सुद्धा पाहिजे. आज जर बघितला, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत जर बघितला, आपण डॉक्टर हे आपल्याला परवडणार आहे का? MBBS MD बरोबर आहे. आज MBBS ला गेलं, साध्या गव्हर्नमेंट शिक्षण पाहिजे असेल तर चांगली टक्केवारी पाहिजे, 98 मोर दॅन 98 आपल्याला पाहिजे. आज आरक्षणाचा पण तेवढा काही यूज होत नाही, कारण की सगळेच मुलं क्वालिटी आहेत त्यांच्यामध्ये. SC ST OBC सगळ्यांमध्येच क्वालिटी तयार झालेली आहे शिक्षणामुळे, आरक्षणामुळं, आणि त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी तयार झालेली आहे. आज MBBS करायला नाही म्हणलं तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला 30-35 लाख रुपये लागतात, मे बी जास्त लाख, बरोबर आहे. MD करायला 2-2.5 करोड रुपये. आता तुम्हाला संपतराव गायकवाड सर माहित असतील, सांगलीचे, विलिंग्डन कॉलेजचे, त्यांच्या मुलाला त्यांनी जवळजवळ 2.25 करोड रुपये MD साठी. म्हणजे विचार करा, आपली ही अवस्था, आपण खरंच त्या क्षेत्राकडे मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकणार आहोत का? आय एम नॉट डिमोटिवेटिंग यू, मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाहीये, पण वास्तविकतेचं जाण असणं हे पण महत्वाची गोष्ट आहे. मग चला आपण इंजिनिअरिंग कडे जाऊ. सरांनी आता पण चांगल्या पद्धतीने सांगितलं, इंजिनिअरिंग योग्य आहे, इंजिनिअरिंग पण आहे. इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला JEE द्यावं लागेल, IIT IIM मॅनेजमेंट सारखे फील्ड आहेत तुम्हाला जाण्यासाठी. IITच्या संस्था आहेत ज्यांना तुम्ही IIT इंजिनियर होऊ शकता. तिथं तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये महिन्याला पगार मिळेल आणि जास्तीत जास्त 30-40 लाख रुपये सुद्धा पगार मिळेल. पण त्यासाठी आपण कॅलिबर आहोत का? आता JEE करायचं असेल तर आपलं शिक्षण हे वरवरचं नसलं पाहिजे. आता आपल्याला 50-60-70% पडले, काय आपल्याला कन्सेप्च्युअल आपली अंडरस्टँडिंग आहे का? आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत का? काय आपल्याला इंग्लिश फ्लुएंट येतं का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. यू हॅव टू अराइज क्वेश्चन बिफोर यू, दॅट आर यू रिअली एबल टू स्पीक इंग्लिश और राईट युअर ओन सेंटेन्सेस? खरंच तुम्ही स्वतःचे वाक्य लिहू शकता का? मग का नाही आम्ही, का परफेक्शन नाही आमच्यामध्ये? मग करिअर जर डेव्हलप करायचं असेल, सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे पाहिजे कॉम्पिटन्सी, ॲबिलिटी पाहिजे, क्षमता पाहिजे. दुसरं पाहिजे स्किल, कौशल्य पाहिजे. तिसरं पाहिजे स्कोप कुठं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण टिकू शकतो, कुठं स्कोप आहे, हे खूप महत्वाचं आहे. खरं आपण स्कोप बद्दल विचार केलाय का? आज मार्केट खूप महत्वाचं आहे. आता हे झालं, एक जॉब आहे, शिक्षण आहे. दुसरा त्याचं डायमेन्शन बघितलं तर बिझनेस आहे, व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये पण तुम्ही बघू शकता, आज एक युट्यूबर चहावाला आहे, तो बिल गेट्स किंवा अनेक लोकांना अप्रिशिएट करू शकतो, बरोबर. आज युट्यूब सुद्धा एक प्रसिद्धीचं माध्यम आहे. असं नाही, करिअर तुम्ही करू शकता, पण करिअर करण्यासाठी आधी करिअरची आपल्याला स्पेलिंग येणं गरजेचं आहे. करिअर बद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही मोबाईल हातातलं बाजूला ठेवणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त वेळ स्वउन्नतीसाठी करणार नाही, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला करिअर बद्दल अवेअरनेस निर्माण होणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जगामध्ये 3 प्रकारचे ग्रुप असतात. किती प्रकारचे ग्रुप असतात? 3. पहिला ग्रुप असतो हा स्वतः कुणापर्यंत तर मिक्स असतो, मित्र वगैरे करत असतो आणि गॉसिप करण्यामध्ये वेळ घालवत असतो. हा, हे कसा आहे, तो कसा आहे, ही कशी आहे, ती कशी आहे, यांना असंच वागलं, त्यानं तसंच वागलं, त्याला अक्कल नाहीये, हे नाहीये, म्हणजे गॉसिप्स होत असतात आणि आपल्याला पण माहिती आहे आपले गॉसिप्स होत असतात. दुसरा ग्रुप असतो तो इन्सिडेंट आणि ऍक्सिडेंटवर चर्चा करत असतो, जगातल्या घडलेल्या घटनांवर चर्चा करतो. तिसरा ग्रुप असतो तो आयडियोलॉजी आणि विचारधारेवर चर्चा करतो. जगात माहित आहे संशोधन, नवनिर्मिती, क्रिएशन. आज तुम्हाला AI माहिती आहे, बरोबर आहे. AI जनरेटेड टेक्नॉलॉजी आहे, डिझायनिंग आहे. एवढं भव्य क्षेत्र आपल्या पुढे उभा आहे. काय आपण त्याच्यामध्ये जाण्यासाठी पात्र आहोत?
हे प्रश्न तुमच्या समोर खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही 12वी नंतर काय करायचं, युट्यूबला गेला तुम्हाला अनेक युट्यूबर सांगतील, बरोबर आहे. तुम्हाला ANM GNM करू शकता, तुम्ही मेडिकल फील्ड मधनं तुम्ही फार्मसी करू शकता, पण कुठलंही क्षेत्र निवडा त्यातला टॉप बना. इंजिनिअरिंग केला त्यातला टॉप कॉलेजमध्ये जावा. तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे टॉप अलग पांडे, बरोबर आहे. कुठलंही क्षेत्र कमी नसतंय आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरीच्या उद्देशाने करत असाल तुम्ही पराभवाच्या मार्गावर आहात. फक्त नोकरीचा उद्देश ठेवू नका. कॅपेबिलिटी तयार करा, आपोआप नोकऱ्या अवेलेबल होतील. नोकऱ्या सगळ्या अजून सुद्धा आहेतच. आज प्रायव्हेट फील्ड आहे, प्रायव्हेट सेक्टर आहेत, पब्लिक सेक्टर आता जरा जरा कमी होत आहे. आज तुम्ही बघितला गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या किती मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये रिडक्शन झालेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला परिस्थितीची जाणीव आणि वास्तवाची जाणीव असली पाहिजे, तरच आपण आपलं उद्दिष्ट ठरवू शकतो. ज्या माणसाला उद्दिष्ट नाही त्याच्या आयुष्यामध्ये, तो जर त्याच्याकडे उद्दिष्ट नसेल, तो नुसतं माणूस काय करत आहे, ढोंग करत आहे. दे आर प्रिटेंडिंग, ते काहीतरी करण्याचा ढोंग करत आहेत. आता माझा एक मित्र आहे, पुण्याला राहतो, नाव सांगत नाही, आता 2008 पासून MPSC करतो. 2024 उजडलेला आहे, 16 वर्ष होऊन गेली, MPSCची एक पोस्ट निघालेली नाहीये. काय रिअली आम्ही त्या क्षेत्रात हे करायला, मग आई वडील लग्न नाही अजून, 33 वर्ष झालं. मग काय अवस्था आहे, उद्या कुठलं तरी क्षेत्र निवडावं लागेल, मनाच्या विरोधात कार्य करावं लागेल, बरोबर आहे. मग करिअर निवडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं पॅशन. तुम्हाला पॅशन आहे का? आता माझं टीचिंग पॅशन आहे. माझे वसंतनगरला कोचिंग क्लासेस आहेत, 150च्या वर मुलं आहेत, 3 वर्षात एक सक्सेस आहे. मी माझ्या टार्गेट ओरिएंटेड आहे. मला मुलांना काय द्यायला पाहिजे, माझं उद्दिष्ट काय. कारण की तुमचं उद्दिष्ट फक्त पैसे कमावणं असेल तर तुम्ही जीवनात कधीच यशस्वी ठरू शकत नाही. तुम्ही क्वालिटी द्या, लोकांना सर्व्हिस द्या, लोकांना ग्रेड द्या, लोक तुम्हाला आपोआप फॉलो करतील. तुम्हाला लीडर बनलं पाहिजे आणि लीडर बनण्यासाठी तुम्ही इथं आले आहात. लक्षात ठेवा मित्रांनो, करिअर डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्वाची पर्सनॅलिटी. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे महत्वाचं आहे. तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं विचारधारा कशी आहे, तुम्ही बोलत असताना तुमच्या मुखामधून कोणते विचार बाहेर पडतात त्याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. इफ यू लूज मनी नथिंग इज लॉस्ट. इफ यू लूज टाइम समथिंग इज लॉस्ट. इफ यू लूज कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुमचं चारित्र्य संपलं तुम्ही काहीच नाही. लक्षात ठेवा, तुमचं चारित्र्य खूप महत्वाचं आहे. आज आपण म्हणून म्हणतात, आमचे एक सर होते जोशी सर लॉ कॉलेजला, त्यांनी म्हणत रात्री 8 नंतर तुम्ही एकटे असताना, तुमच्या मोबाईल सोबत असताना, तुम्हाला कुणीच बघत नसताना तुम्ही काय बघताय आणि काय सर्च करताय त्याच्यावरनं तुमच्या भविष्यामध्ये तुमचं भविष्यातलं करिअर डेव्हलप होणार आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. लक्षात ठेवा, मी स्पष्ट बोलतो कारण की मी टीन एज मधून चाललेलो आहे, गेलेलो आहे. टीन एज म्हणजे काय, 13 to 19. 13 to 19. 20 का म्हणलं नाही, 1 टीन का म्हणलं नाही, 12 टीन का म्हणलेलं नाही. टीन म्हणजे तारुण्य, तारुण्यातला प्रवेश, तारुण्य ते टीन एज टू अडल्टन्स ह्या मधला प्रवास. या प्रवासामध्ये 10वीला कविता होती. काय कविता होती? टीनएजर्स प्रेयर. काय प्रे करतो कवी की मला असं आयुष्य दे, मला असं चांगले मित्र दे, मला अंधकाराकडे नेणारे मित्र नकोत, मला प्रकाश दाखवणारे मित्र हवेत, मला वाईट सवयी लावणारे मित्र नकोत, मला चांगल्या सवयी, माझं चुकलं तर माझ्या कानाखाली 2 देणारे माझे मित्र पाहिजेत. आज आपण युट्यूबवर बघतो, मित्रावर गाणी निघतात, प्रसिद्ध होतात, फेमस होतात, बरोबर आहे. म्हणून कोणाला पण मित्र करायचं नसतं. मित्र करत असताना खूप महत्वाचे संगत आणि सोबत. या 13 ते 19 मध्ये तुमचे मित्र कोण आहेत, या 13 ते 19 मध्ये तुम्ही काय टार्गेट ठेवलेलं आहे, या 13 ते 19 मध्ये तुम्हाला कुठल्या सवयी लागलेल्या आहेत, या 13 ते 19 मध्ये तुमचा डेली रुटीन काय, हे सगळं तुमच्या करिअरवर परिणाम करणार आहे. एकदा असंच मी एका ITI मध्ये भाषण द्यायला गेलो होतो. मी असंच त्यांच्यामध्ये जाऊन बसलो, कोणाला पण माहित नाही मी कोण आहे. ते चर्चा करत बसलेत, काहीतरी गप्पा मारत बसलेत, गप्पांचे विषय स्वैर आहेत, त्यांना माहित पण नाही. मी त्यानंतर 2 तास त्यांना मी गायडन्स केलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांना कळलं, आम्हाला आता कळालं, आत्मदीप भव,
स्वयं प्रकाशित व्हा. दुसऱ्या बाहेरच्या प्रकाशाची आपल्याला गरज नसली पाहिजे. आपल्या आत प्रकाश निर्माण झाला पाहिजे. हा प्रकाश आर्टिफिशियल नसला पाहिजे, हा नैसर्गिक असला पाहिजे. हे तथागत गौतम बुद्धांनी जवळजवळ 2,500-3,000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे मित्रांनो. एवढे महान महानायक लीडर सोशल रिफॉर्मर आपल्याला लाभलेले आहेत. का आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे? लक्षात ठेवा, करिअर एक छोटी गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी टार्गेट ठेवा लाईफमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी करिअरचं टार्गेट ठेवलं की मला या बहुजनांना, या लोकांना रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे. त्यांनी त्यांचं करिअर केलं. बरोबर आहे. करिअर म्हणजे काय? फक्त साडी माडी गाडी हे करिअर आहे? मुंबईमध्ये फ्लॅट, पुण्यामध्ये बंगलो हे करिअर आहे? ही लाईफलाईन म्हणजे ही आपले लक्झरियस लाईफ जगणं हे आपलं करिअर आहे. माझा करिअर कसा असला पाहिजे की माझ्या करिअरमुळे हजारो लोकांचं कल्याण झालं पाहिजे. हे माझं करिअर आहे. लक्षात ठेवा. फक्त स्वतःचा विचार करू नका. मला नोकरीच्या मागे लागू नका. नोकरी तुम्हाला मिळणार आहे तर आपोआपच मिळणार आहे. पण एक टार्गेट ठेवा. तुम्हाला लायक बनायचं आहे, तुम्हाला एबल बनायचं आहे, तुम्हाला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, तुम्हाला काहीतरी निर्माण करण्याची जिद्द पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायचे हे समजलं पाहिजे. फॉरेन मधल्या तरुण मुलांना भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावं लागतं. 17-18 वर्षाच्या आमच्या मित्राला फोन येतो, भावा कुठं आहेस? हाय की इथंच चौकात चौडीवर तक्क्यात आहे. काय करायला? काय नाही, बसलो असं पबजी खेळालो. आज आमचं रुटीन काय? लाद घालील तिथं पाणी काढील असं वय आहे आमचं मित्रांनो. काय करू शकता? आजच आहे, ठरवा. आजचे 8-10 वर्ष जर तुम्ही संघर्ष केला नाहीत तर पुढचे 50-60 वर्ष दुसऱ्याची गुलामी करावं लागेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं, गुलामांना गुलामीची जाणीव करून देणे हे माझं काम आहे. ते पण मी करत आहे की मी त्यांचा फॉलोअर आहे. लक्षात ठेवा. कारण की स्वातंत्र्य हेच असतं, आपल्या समाजाला प्रेरणा देणे, काहीतरी नवीन निर्माण करणे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचं बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. स्वतःचा विकास करण्यासोबतच समाजाचा विकास केला. संघर्ष तुम्हाला माहिती आहे. शिक्षण घ्या, संघर्ष करा आणि तुम्हाला माहिती आहे जिथं अन्न वस्त्र निवार आरोग्य शिक्षण या समस्या होत्या, कोणतेही साधनं नव्हती. साधनं नसताना युद्ध करणं हे खूप महत्वाचे आहे आणि ते युद्ध जिंकलं सुद्धा. हे करिअर आहे. करिअर म्हणजे मी तुम्हाला इकडे जावा तिकडे जावा झालं भाषण संपलं असलं काय सांगणार नाहीये. तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही नंतर शेवटच्या आपण ह्याच्यात सांगूया की तुम्हाला कुठं कुठं जाऊ शकता, काय काय करू शकता. आज कुठल्या गोष्टीला कसा इमोशनल बनू नका. आमच्या काकाने हे केलं म्हणून मी ते करतो, माझं मित्र इकडं चाललंय, ते कॉलेज लय भारी आहे, कॅम्पस चांगला आहे, मित्र लय आहेत, लय फॅशनेबल आहेत, सगळे गर्दी लय आहे तिकडं. गर्दीच्या मागे तर बिलकुल जाऊ नका. मास मोबिलिटी म्हणतात त्याला. लोक पूर्वी असायचं बघा, डीएड म्हणलं की सगळं डीएड कडे पळायचे, इंजिनिअरिंग म्हणलं की सगळं इंजिनियर कडं. मग याच्यामुळे काय झालं? असं असतं बघा, एक दुकान असलं की बाजूवाला दुकान काढतोय, परत तेच दुकान तिसरा काढतोय, मग सगळेच वाटोळ होते. असं होतंय की तुम्ही नवनवीन नोबिलिटी पाहिजे, तुमच्यामध्ये नाविन्यता पाहिजे. एक हे आहे इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट मध्ये की आपण काहीतरी नवीन निर्माण करतोय तेव्हा ते काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होते. नवीन निर्माण करतोय, काय ते शोध लावतोय, का औषधाचं निर्माण करतोय. बरोबर आहे. आज तुम्हाला एरोनॉटिक्स माहित आहे का? माननीय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी एरोनॉटिक्स केलं आणि त्यातनं तुम्ही माहित आहे विमान उड्डाणशास्त्र, आणि त्यातनं ते इस्रोचं काम केलं. आयुष्य त्यांनी डेडिकेट केलं, देशासाठी समर्पित केलं. तुम्हाला माहिती आहे त्यांनी अविवाहित राहिले आजन्म आणि देशासाठी काम केलं. तर आज तुम्ही त्यांचा संघर्ष विसरू नका. त्यांचा संघर्ष विसरला तर तुमचा करिअर कधीही सक्सेसफुल होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, त्याच्या पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला की शिक्षण किती महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग आज आपल्या तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि इथं मी मनोरंजन करायला नाही आलेलो आहे, तुम्हाला रिक्रिएट नाही करायला आलेला आहे. इथं आपल्याला शिकायचंय, 2 मिनिटं चांगलं ऐकायचंय. लक्षात ठेवा. कारण की आपल्या महापुरुषांनी हेच सांगितलंय. जेव्हा सारनाथला प्रथम गौतम बुद्धांनी भाषण दिलं, त्यांचे 5 शिष्य समोर बसले होते. त्या 5 शिष्यांनी जगभरात गौतम बुद्धांची विचारधारा नेली. बरोबर आहे. शिक्षक आणि विद्यार्थी, गुरु आणि शिष्य यांचं नातं काय असतं
बरोबर आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. तेव्हापासून आपली परंपरा आहे. हे जास्त काळ आपण वैचारिक क्रांती करतो. कोण करतं वैचारिक क्रांती? आपण करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर आपण झालो. त्यातनं आपण आपल्या मुलाला शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक चर्मकार असलेले कलेक्टर गेले, म्हणले बाबासाहेब, ते यूपीचे होते, बाबासाहेब मैं समाज के लिए कुछ तो करना चाहता हूँ. बोले आप क्या करना चाहते हो? कुछ भी करना चाहता हूँ, आपका मार्गदर्शन मुझे चाहिए. ते म्हणले आप क्या करो, आप कलेक्टर हो, सुबह गाड़ी निकालो और समाज में गली गलियों में जाके घूमो और बस इतना ही काम करो. त्याला सांगितलं एवढं नुसतं फिरतो. मला बाबासाहेब हे काय काम झालं का? समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण वया वाटप केलं पाहिजे, पुस्तक वाटप केलं पाहिजे. म्हणले बाबासाहेब म्हणले हे पण करायचंच आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा तू त्या समाजामधनं जाशील तेव्हा कुणीतरी म्हणाल बघा चांभाराचा कलेक्टर चाललाय, चांभाराचा बोरगा कलेक्टर झालाय, तेव्हा मराठा माळी साळी सगळे जागृत होतील. सगळे म्हणतील बाबा चांभाराचा पोरगा कलेक्टर होऊ शकतो, तर आमचा पोरगा का होऊ शकत नाही? हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ही प्रेरणा त्यांनी द्यायला सांगितली. मग बुद्धिजीवी काय म्हणतो? आता सरांनी शब्द वापरला, आम्ही बुद्धिजीवी लोक एकत्रित यायला तयार आहे, तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे, तुमची आर्थिक परिस्थिती वीक असेल तर तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. ह्याच्यात तुम्हाला संकोच बाळगण्याची गरज नाही. ते बुद्धिजीवी आहेत, ते पे बॅक टू सोसायटी करत आहेत. पे बॅक टू सोसायटी म्हणजे काय? ज्या समाजामधनं तुम्ही वर आला त्या समाजासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, ते कार्य ते करत आहेत. हे बुद्धिजीवी लोक आहेत, इंटेलेक्च्युअल लोक आहेत. आजचे बुद्धिजीवी डॉक्टर म्हणून म्हणले बाबासाहेब आंबेडकर, माझ्याकडे 10 डॉक्टर 20 इंजिनियर आणि 30 वकील असते तर या देशामध्ये सगळ्यात मोठी क्रांती मी केलो असतो. काय बाबासाहेब आंबेडकरांनी 10 डॉक्टर 20 इंजिनियर 30 वकील सांगितले? काय आपल्या समाजात 10 डॉक्टर 20 इंजिनियर 30 वकील नाही आहेत? मे बी 10,000 डॉक्टर 20,000 वकील 30,000 इंजिनियर असतील. बरोबर आहे का? क्रांती होत नाहीये कारण की ही बुद्धिजीवी समाज जो आहे तो हितनं निघून गेलेला आहे, अलायनेट झालेला आहे, सोसायटीपासून बाहेर गेलेला आहे. हे फक्त एका जातीत नाहीये, सगळ्या जातीत हीच समस्या आहे. कुठल्या पण जातीत ते आपल्या समाजाकडे बघायला तयार नाहीत. या परिस्थितीकडे बघा, शेतकऱ्यांकडे कोण बघायला तयार नाहीये. त्यांना खरं तर त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. त्यामुळे बुद्धिजीवी समाज आणि या क्रीम वर्ग जो आहे बुद्धिजीवी समाज म्हणजे जो आजचा पगारदार वर्ग आहे, त्यांनी आपला हे जे शेअर आहे समाजासाठी ते देत आहेत. त्यामुळे हे जे नवीन बुद्धिजीवी समाज तयार करायचं ते कार्य आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला निसंकोच तुम्हाला काय वाटत असेल असं आपल्याला करता येईल की जी मुलं हुशार आहेत त्यांना काय अजून गायडन्सची गरज असेल तर आपण करू शकतो. तर मित्रांनो, मी काय जास्त असं त्या हे खोलात जाणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा तुमच्याकडं शैक्षणिक पात्रता अर्हता किती आहे. उद्या तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? आय एम सॉरी, आय एम नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. सॉरी सर, मैं यहाँ से आया हूँ, देहात से आया हूँ, बहुत गरीब हूँ. लक्षात ठेवा, मी आधीच सांगितलंय की शरद सर आहेत कोल्हापूरचे लेखक, बरोबर आहे. तर त्यांनी सांगायचे की मी लहान असताना मी ते माहित आहे तुम्हाला, ते केस वगैरे हे करून देवाला सोडलेले असतात ना, जट करून त्यांना तसं सोडलं होतं. आणि 14 वयापर्यंत त्यांना एक काम करायला लागायचं, रात्री कंदील वगैरे घेऊन फिरायला लागायचं आणि समाजासाठी म्हणजे देवाला सोडल्यासारखंच होतं ते. मग ते सांगायचे की माझ्या डोक्यावर प्रकाश होता आणि माझ्या डोक्यात अंधार होता, माझ्या डोक्यावर प्रकाश होता आणि माझ्या डोक्यात अंधार होता. आणि तेव्हा मला कळालं आणि ते मी सोडलं आणि शिक्षणाची कास घेतली, मी शिकलो आणि मी परफेक्ट झालो. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी पुस्तकं लिहिली सगळी इंग्लिशमध्ये लिहिली. काय तुम्ही वाचले? प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी, हू वेअर शुद्राज वाचले? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याच्यावर अवलंबून आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी. अमर्त्य सेन म्हणतात, डॉक्टर अमर्त्य सेन इकॉनॉमिस्ट, नोबेल पारितोषिक, ते म्हणतात की माझे अर्थशास्त्रातले गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. काय त्यांचं साहित्य वाचले? अरे त्यातून वाचून प्रेरणा घ्यायला पाहिजे. ही प्रेरणा आपल्या महापुरुषांनी निर्माण केली. त्यांना माहित होतं मी एक दिवस नश्वर आहे, मी पण नसणार आहे, मी पण मृत्युमुखी पावणार आहे, पण माझी पुस्तकं माझं जिवंत ठेवतील मला. बरोबर आहे. त्यांनी मग पुस्तकं लिहिण्याचं काम केलं. पुस्तकं लिहिलं. इंग्लिश मधनं का लिहिलं? मराठीतनं लिहिलं तर लोक ऐकून खातील.
हिंदीतनं लिहिलं तर भारतातच समाप्त होतील, इंग्लिशमधनं लिहिलं तर पब्लिक अँड वर्ल्ड ॲट लार्ज पोहोचतील, सगळे लोक त्याला वाचतील आणि ते परत हे लायक नसतील तर कमीत कमी लाज वाटून तरी इंग्लिश शिकतील आणि नंतर वाचतील, मग त्यांच्यात एक प्रकारची वैयक्तिक आणि सामाजिक क्रांती होईल, म्हणून त्यांनी ते लिहिलं. करिअर मी लक्षात ठेवा, तुम्हाला इकडे जावा तिकडे जावा म्हणलं तर तुम्ही तेवढंच लक्षात ठेवणार, पण लक्षात ठेवा तुम्हाला आज काय करायचंय. सर तुम्ही आज जेवढ्यांची नावं लिहून घेतलेत त्यांना एक स्पेशल आपण कार्यक्रम ठेवूया, त्याच्यामध्ये आपण त्यांना इंटरेस्ट कुठल्या गोष्टीवर आहे, त्यांना इकडे गेलं तर काय होईल, तिकडे गेलं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअली समजून सांगायला पाहिजे. हा विषय कसा आहे, करिअर गायडन्स हा काय अर्धा तासाचा विषय नाहीये. करिअर गायडन्स मी आलो बोललो सांगितलं, कारण प्रत्येकाच्या ड्रीम वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळे आहेत, प्रत्येकाचं बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रत्येकाचं स्वप्न आणि परिस्थिती, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, घरची परिस्थिती वेगळी आहे, सगळ्यांचं समान नाही आहे. जी रेस सुरू होत आहे ती रेस दूर दूर अंतरावर आहे. कुणाची रेस त्या जवळूनच बाउंड्री लाईनच्या तिथनं सुरू होत आहे, कुणाची 10 किलोमीटर लांबून होत आहे. सगळ्यांना एका रेसमध्ये पळवू शकत नाही. काही घोडे जे आहेत कमकुवत आहेत, काही घोडे काय बलवान आहेत. सगळ्यांना एकाच रेसमध्ये पळवलं तर काय होणार आहे, जे बलवान आहेत, ताकदवान आहेत तीच पुढे जातील आणि जे कुपोषित आहेत आणि अशक्त आहेत ती मागे राहतील. त्यांच्यासाठी वेगळं प्रयोजन करून आपल्याला यांना गायडन्स द्यायला पाहिजे. आता मला एक सांगा, प्रश्न विचारतो, कुणाला डॉक्टर बनायचंय? आता मी डॉक्टर बद्दल सांगितलं म्हणून म्हणणार सर नाही, असं काय नाही बरं का, 2% चान्स आहे, 2% चान्स आहे म्हणायचं, आणि त्या 2% मी करून दाखवणार. बरोबर आहे? ओके, व्हेरी गुड. कुठला डॉक्टर बनायचा आहे? नाही, कुठला डॉक्टर? न्यूरोलॉजिस्ट बनायचं आहे, गायनेकोलॉजिस्ट बनायचं आहे, कुठलं बनायचं आहे? फिजिओथेरपिस्ट बनायचं आहे, अनेक आहेत. ENT बनायचं आहे, इयर नोज थ्रोट, अनेक डॉक्टर आहेत. किडनीचा डॉक्टर बनायचा, स्पेशल किडनी स्पेशलिस्ट बनायचा आहे, हे फिक्स केलं पाहिजे. का जनावरचा डॉक्टर बनायचा आहे? म्हणजे अनेक डॉक्टर आहेत ना, तर आपल्याला आधी फिक्स केलं पाहिजे मला नक्की काय बनायचं आहे. ओके, त्यानंतर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 12वी 11वी 12वी सायन्स ठेवावं लागेल. त्यानंतर एक एक्झाम असते नीट. नीटमध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट मेन आहेत. जर मेडिकल फील्डला जायचं असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, हे 3 विषय जर तुम्ही घेतला तर तुम्ही त्याचं हे करून परफेक्शन करून तुम्ही त्यातनं मेडिकल फील्डला जाऊ शकता. तुम्ही 4ही विषय ठेवू शकता जर तुमची क्षमता असेल तर, तुम्हाला दोन्ही फील्ड अवेलेबल होतील. पण तुमची क्षमता नसेल तर उगाच बिनकामाचं हे करू नका. तुम्हाला नक्की कुठे जायचंय ठरवा, मेडिकल फील्डमध्ये जायचंय का इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं IIT, MIT, NIT, RIT, PUPIT अनेक कॉलेजेस आहेत. अगदी तुम्हाला इथं बघितलं तर वॉलचंद इंजिनिअरिंग आहे, काही कॉलेज ऑटोनॉमस आहेत, स्वायत्त आहेत. त्यातनं पण इंजिनिअरिंग मध्ये काय एक फील्ड नाही आहे, कॉम्प्युटर इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिकल आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये अगदी बायोटेक्नॉलॉजी आहे. तुम्ही कॉमर्स फील्ड वगैरे गेला तर तुम्ही बँकिंगची एक्झाम देऊ शकता, CA होऊ शकता, बँकेचे मॅनेजर होऊ शकता, त्याच्यामध्ये पण अनेक क्लर्क होऊ शकता. त्याच्यानंतर इकडे जर गेला टायपिंग मध्ये गेला, डेटा एंट्री ऑपरेटर होऊ शकता. टायपिंगचे भरपूर कामं असतात, बरोबर आहे. प्रत्येक फील्डमध्ये अगदी पब्लिक सेक्टर नाही, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत. तुमच्या कॉम्पिटन्सीवर आहे. जर तुम्हाला तसं वाटलं 10वी झाल्या स्टेनोग्राफी करू शकता. आज सगळ्यात जास्त प्रभावी जर असेल स्टेनोग्राफर, कोर्टामध्ये जॉब आहेत, सुरुवात 50-50 हजार पगार आहे. स्टेनोग्राफर माहिती आहे काय असतं? कोड लिपी असत्या. ते कोड लिपी म्हणजे काय, त्याला म्हणतात की काहीतरी आपण डिझाईन करतो की नाही उर्दूमध्ये काढल्यासारखं, तसं एक स्क्रिप्ट असते. तर जज बोलत असतात, आपण फास्टमध्ये ते एका मोठ्या शब्दासाठी एक फक्त खून करायची असते. तशी लिपी आहे. ते 1-2-3 वर्ष 10वी नंतर तुम्ही शिकला, त्याला काय 10वी पास नापास तरी चालते. असं पण काय नाही की पासच असलं पाहिजे. अगदी नापास असलं तरी तुम्ही स्टेनोग्राफर बनवू शकता. म्हणजे एवढ्या संधी अवेलेबल आहेत. फक्त त्या संधीकडे पाहणं महत्वाचं आहे. त्याच्याकडे आपल्याकडे दृष्टिकोन पाहिजे, आपल्याकडे व्ह्यू पॉइंट पाहिजे. तो जर दृष्टिकोन तयार झाला तर तुम्ही तुमच्या करिअरचं सिलेक्शन योग्य करू शकता. काही लोकांना आर्किओलॉजिस्ट व्हायचं असतंय, इतिहासामध्ये संशोधन करायचं असतंय, बरोबर आहे. अनेक आहेत. तुम्हाला पत्रकार होऊ शकता तुम्ही. प्रत्येक क्षेत्र तुमच्यासाठी आहे. कुणाकुणाला सिंगिंगची आवड असते, म्हणून मी सांगितलं स्किल.
स्किल मध्ये काय, सिंगिंग हे स्किल आहे, ड्रॉइंग हे स्किल आहे. आज माहिती आहे जे चित्रकार असतात ते युट्यूबर, त्यांचे चित्र काढून आहे ना युट्यूबच्या माध्यमातून किती बिझनेस करायला लागलेले. त्यांचे एक एक चित्र करोडोत विकले जातात, लाखोत विकले जातात. बघा तुम्ही कुठलंही क्षेत्र कमी नाही आहे. मग आज बघा एखादा साधा चहा बनवणारा माणूस एका बिल गेट्सला आकर्षित करतोय. विचार करा, कोणतेही क्षेत्र कमी नाहीये. आज तुम्ही पॅरलल काय करू शकता, शिकत शिकतच तुम्ही तुमचं नोकरी लागेपर्यंतच एवढं फेमस व्हाल की तुम्हाला त्याच्यात एक नोकरी करण्याची पण गरज असणार नाही. म्हणजे हे पण ठेवायचं आहे, हे पण सोडायचं नाहीये. म्हणजे आपल्याकडे अनेक पर्याय अवेलेबल असले पाहिजेत. सेकंड थर्ड ऑप्शन असलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. अजून इंजिनियरच्या बाबतीत काही समस्या असतील, तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. सर पण आहे तिथं. तुम्हाला कोणाला शंका जर असेल तर ती अवश्य विचारा. तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. आणि न घाबरता स्टेज आपल्या बिहारमध्ये आहे, आपण कुठल्या एक्झाम हॉलमध्ये नाही आहे. बिंदास्त विचारा तुम्हाला जर काय अडचणी असतील तर. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. बरोबर आहे, प्रश्न विचारा, तुम्ही सक्षम व्हाल. तुमच्याकडे माहिती असेल, नॉलेज असेल, बरोबर आहे. तर तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये जायचं आहे तर प्रश्न विचारला पाहिजे. माझ्याकडे काही डेटा आहे, तुम्हाला मी सरला सेंड करतो, तुमच्या मोबाईलनुसार ते सेंड करतील. तुम्हाला त्या त्या फील्डमध्ये कसं जायचंय, काय आहे, तुम्हाला काही गरज असेल तर नंतर आपण वाटलं तर त्याच्यावर अजून पर्सनल तुम्हाला कोणाला काही गायडन्स हवा असेल, तुम्हाला आता हेजिस्टेट होत असाल, तुम्हाला घाबरत असाल तरी सुद्धा आपण त्या पद्धतीनं गायडन्स करू शकतो. असं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज फोटोग्राफी आहे, प्रत्येक क्षेत्र, तुम्ही कुठल्याही क्षेत्राला कमी समजू नका. आज प्रत्येक क्षेत्र काय आहे तुम्हाला एक योग्य प्लेसवर नेऊन ठेवणार आहे. तर त्यासाठी आपण एकच काम करायचं आहे. याच्यातनं आपल्या महापुरुषांची प्रेरणा आपली ठेवायची आहे. लक्षात ठेवा, आज मला एक 5 मिनिटं बोलायचं आहे की आज आपल्या आई वडिलांची परिस्थिती काय, सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलाचं स्थान कसं आहे, सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही आज टीन एज मध्ये आहे, तारुण्यात आहे. आपलं एक चुकीचं पाऊल आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं काय करू शकतं, कुटुंबाचं एक कॅरेक्टर नष्ट करू शकतं. लक्षात ठेवा. तर आपल्याला चुकीच्या मार्गात चुकूनही जायचं नाहीये. आपला रात्री 10 वाजता आपला मोबाईल बंद झाला पाहिजे, तो सकाळी 7-8 वाजताच उघडला पाहिजे. जर तुम्ही रात्री 10 ते 8 मोबाईल बघत बसला तर तुम्ही कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही. तुम्हाला ते फ्री देतील, फुकट देतील, उद्या मोबाईल फुकट वाटतील. या मागं उद्दिष्ट माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही चरित्र भ्रष्ट व्हावेत, तुम्ही तुमचं टाइमपास व्हावा, तुमचं रात्रभर वाया जावं, तुम्ही जेणेकरून म्हणजे एकदा तुम्ही डिमोटिवेट झाला, याला मिसगाइडेड मिसाईल म्हणतात. त्याला सांगितलं, जो मिसाईल आपलं उद्दिष्ट माहित असतं तो तिथेच जाऊन पडतो. जर त्याला मिसगाईड केलं तो जिथून टाकला तिथे येऊन पडतो. मग तुम्ही मिसगाइडेड मिसाईल बनवू नका, कारण की तुम्ही ह्युमन रिसोर्स आहात. कारण की फॉरेन मध्ये काय होत असतं, प्रत्येक तरुणांना डेव्हलप करणं त्या देशाचं काम असतं, त्या नेतृत्वाचं काम असतं, त्या राजकीय लोकांचं काम असतं. त्या प्रत्येक तरुणाला शिक्षण देणं, त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं, कॉम्पिटन्सी डेव्हलप करणं, त्यांच्यामध्ये स्पोर्टिझम आणणं, त्यांच्यामध्ये कला गुण अवगत करणं, हे सरकार त्यांना मोटिवेट करत असते. आपल्या भारतामध्ये मोटिवेशन निर्माण होते, पण ते आपल्यापर्यंत पोहोचपर्यंत मरून जाते. भारतामध्ये आपल्यापर्यंत काही पोहोचत नाही. म्हणून म्हणतात ना, बजेट असू दे, काही असू दे, वरून अलर्ट होत आहे पण आपल्यापर्यंत पोहोचून, म्हणून म्हणतोय यहाँ तक आने तक वो दम छोड़ देता है. म्हणून म्हणतो आपल्याला नक्की आपली लढाई आपल्याला लढायचे, कोणी आपल्याला येणार नाही, वरून खालून पूर्वेकडून पश्चिमेकडून येणार नाही. पूजा करा, नवस करा, काही होणार नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे, तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, तुम्हालाच शैक्षणिक क्रांती करायचं आहे, तुम्हालाच राजकीय क्रांती करायची आहे. त्यासाठी तुमचं शिक्षण महत्वाचं आहे. जर तुम्ही परफेक्ट नसाल, लोकांना दोष देऊन, आज युट्यूबवर बघितला, फेसबुकवर बघितला, आरक्षणाच्या नावावर किती समस्या निर्माण होतात. काय बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण वाद लावण्यासाठी दिला होता? बाबासाहेबांनी बघितलं की सामाजिक अव्यवस्था आहे, लोक वर खाली आहेत, काही लोक मागे आहेत, काही लोक पुढे आहेत, सगळ्यांना एका लाईनवर आणूया, सगळे भारतीय म्हणून त्यांना आयडेंटिफिकेशन देऊया. कास्ट हे नंतर नष्ट होऊन जाईल, आपलं एक आयडेंटिफिकेशन निर्माण होईल. वी विल बी इंडियन ओनली. त्यांनी म्हणले, आय एम इंडियन फर्स्टली अँड लास्टली. मी पहिल्यांदा आणि शेवटी पण इंडियनच आहे. लक्षात ठेवा. त्यासाठी त्यांनी काय एका समाजाला येऊन कानात येऊन सांगितलं नाही, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, कोणाला सांगू नका बरं का, असं म्हटलं का? नाही. का बौद्धांच्या कानात येऊन सांगितलं?
नाही. कोणाला सांगू नका बरं का. तुम्हीच संघर्ष करा, तुम्हीच शिका, तुम्हीच संघटित व्हा. जग जाहीर लिहून सांगितलं, भाषणात सांगितलं, सगळ्यांच्या भाषणात सांगितलं आणि सांगितलं सगळ्यांनीच सक्सेसफुल व्हायचं आहे. इथं जाती व्यवस्था आहे, ती मानसिकता बाजूला ठेवा. आज IAS बनू शकता तुम्ही. किती महत्वाचं पोस्ट आहे. आज IAS म्हणजे साधी पोस्ट नाही. माझा मित्र वैभव वाघमारे आज नॉर्थ महाराष्ट्रामध्ये IAS आहे. अगदी एवढं जबरदस्त कार्य चालू आहे. अगदी एवढं पॉलिटिकल प्रेशर आल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा ऍक्सेप्ट केला गेला नाही का? कलेक्टरचा राजीनामा काय सहज नसतो. आपला एरा गैरा नथू खैराचा राजीनामा नाही तो. त्याला काय 6.6 पॉइंटर होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग, वालचंद कॉलेज, पुस्तकांच्या गराड्यात 15, 16, 17 तास तो अभ्यास करायचा, तहान भूख हरवून. त्याला म्हणतात वेडेपणा करणे. अगर आपको जिंदगी में सक्सेसफुल होना है तो पागलपन का दौर होना चाहिए. पागलपन करो, वेडे बना. 2 प्रकारची वेडी असतात लक्षात ठेवा. एक सेन्सिबल वेडी आणि एक दुसरे सेन्सलेस वेडी. सेन्सिबल वेडी त्यांना माहित असतं त्यांचं उद्दिष्ट, स्वप्न. थॉमस अल्वा एडिसन ते वेडे होते, त्यांनी क्रांती केली लक्षात ठेवा. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, अनेक सगळ्या महापुरुषांनी काय केलेलं आहे? ते वेडेपणा केलेला आहे. त्यामुळे त्यांनी क्रांती केलेली आहे. आज जेवढे जेवढे शोध लागले म्हणून म्हणतात इफ यू पुट ए प्रॉपर मेथड इन मॅडनेस इट इज एसेन्शियल टू अचीव युअर गोल. तुमच्यामध्ये एक वेडेपणाची पद्धती विकसित करा. आपोआप कॉन्फिडन्स एकदा येऊ दे. मी काय लई मोठा बुद्धिमान नव्हतो. 10वीला मला फक्त 52% होते. मे बी ह्याच्यातल्या 50% पेक्षा मुलं माझ्या पुढे होती. 2006ची 10वी, 2012ला 82% होते. पण जेव्हा मला रिअलाइज झालं की आपल्या जीवनामध्ये आपण सक्सेसफुल झाल्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला कुणीच मदत करू शकणार नाही, आपल्याला स्वतःच उभं राहावं लागेल, आपलं करिअर आपल्याला डेव्हलप करावं लागेल. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला तुमचं भलं, चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य, खरं खोटं तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही लहान नाहीये. आता जे 2री 3रीची मुलं माझ्या क्लासला आहेत एवढे मॅच्युअर आहेत. तुम्ही ते सुद्धा तुम्हाला कितीतरी ठिकाणी हरवू शकतील. एवढे नॉलेजेबल झालेले आहेत आताची पिढी. मग तुम्हाला किती परफेक्ट असलं पाहिजे. तुम्हाला कॉम्पिटन्सी खूप जास्त आहे, स्पर्धा जास्त आहे. आज तुम्ही बघितला 100,000 पोस्टसाठी लाखो लोक येतात, 5-5 लाख अर्ज येतात. त्या अर्जामधून त्यांची कमाई व्हायला लागल्या. 1000 रुपये फी आहे. विचार करा, ती 20-20, 30-30 करोड रुपये गोळा होतात. नोकरी काय द्यायचे 100-200 लोकांना. समजलं? तर कॉम्पिटन्सी आहे. मी तुम्हाला निराश करत नाहीये. हे वास्तवाची जाणीव आहे. करिअरमध्ये कुठल्या फील्डला जायचंय आपल्याला समजलं पाहिजे. डेटा भरपूर आहे. तुम्ही काय सर्च करता याचा डिपेंड आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय, एरोनॉटिकल इंजिनिअर करा, कुठला पण फील्ड निवडा, पण मनापासून अभ्यास करा. त्यासाठी पात्रता पाहिजे. तुम्हाला माहिती आहे डिझायनिंग कोर्स आहे, हे करू शकता तुम्ही. NID आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग. खूप जबरदस्त कोर्सेस आहेत. फक्त त्यासाठी एक पूर्व शर्त आहे. आता 11वी 12वीला इंग्लिश ऐच्छिक केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कारण काय? त्याला म्हणतात कॉन्स्पिरसी. तुमचं ऐच्छिक केलं की तुम्ही इंग्लिश घ्याल का? नाही. इथंच आहे ना मेन. इंग्लिश तुम्ही जर घेतला नाही तर तुम्ही कुठल्याही पुढच्या क्षेत्रात जाऊ शकणार नाही. तुम्ही इंग्लिश घ्यायला पाहिजे, इंग्लिश शिकायला पाहिजे. आता काही लोक असतात मराठीचा बाजा वाजवतात आणि स्वतःच्या मुलांना इंग्लिश शिकवतात. त्यांची मुलं कॉन्व्हेंट मध्ये जातात. दम असला तरी या की लढायला, आम्हाला पण शिकवा, आम्हाला पण परफेक्ट करा. RTI 2009ला 8वी पर्यंत पास कायदा केला गेला. तुम्हाला माहित आहे तुमचं करिअर संपवायला किती लोक उभा आहेत. तुम्ही शिकू नये, तुम्ही पुढे जाऊ नये, तुम्ही मोठ्या पोस्टवर जाऊ नये म्हणून लई लोक काम करायला लागलेत मित्रांनो. म्हणून करिअर करा, म्हणून शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला कुणीही पुढे जाऊ देणार नाही सहजरित्या. आपल्याला अनेक समस्या आहेत पुढं, आपल्या अनेक टार्गेट, आपल्या प्रॉब्लेम, अनेक खेळे टाकलेले आहेत, काटे टाकलेले आहेत. ह्या रस्त्यातून आपल्याला प्रवास करायचा आहे, सहज नाहीये. आणि RT 2009 आला. तुम्ही बघू शकता आज शिक्षणाची अवस्था काय. मुलं अभ्यास करणं झालेत. मुलं आता स्वतः, आता मी मार्टिन्स मध्ये पण कामाला आहे शाळेला. प्रत्येक मुला मुलीकडे मोबाईल आहे. 7वी 8वी 6वी. इंस्टाग्राम अकाउंट आहे, फेसबुक आहे, अजून काय काय असते ती सोशल मीडिया, स्नॅपचॅट. ते म्हणते सर तुम्ही स्नॅपचॅटवर आहे का? सर तुमचं ID द्या की. 5वी 6वीची पोरं. किती बदल झालेला आहे. आणि हे बदल लक्षात ठेवा. तुम्ही जर हेच करत राहिला
आपको वही प्राप्त होगा जो लोगों को प्राप्त हो रहा है. तुम्ही जर संघर्ष केला नाही तर तुम्हाला आतापर्यंत जे मिळत होतं तेच मिळणार आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. बोलायचं भरपूर आहे. मी 8-8, 10-10 तास बोलू शकतोय आणि बोललोय पण. 5-5, 6-6 तास ट्रेनिंग दिलेलं आहे मी. मला बोलण्यासाठी मला शब्द कमी पडत नाहीत. आता मी ह्याच्यातलं काही उघडलेलं नाहीये. उघडलंय का? नाही. हे 8-8 तासाचं ट्रेनिंग आहे. लक्षात ठेवा, शिक्षण एवढं परफेक्ट बनवणार तुम्हाला. फक्त शिक्षणाला असंच घेऊ नका. मला फक्त कॉलेजला जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय, कॅम्प, चहा पाणी, कट्टा, तेरी मेरी यारी, चला संपलं. आम्ही इथं फिरत आहे, मित्रांसोबत ट्रिपला जात आहे. ठीक आहे, फिरा, काय प्रॉब्लेम नाही, एन्जॉयमेंट करा. मी म्हणत नाही, खेळा, एन्जॉय करा, मोबाईल वापरा, असं काय नाही. पण एक टार्गेट ठेवा. मला किती वेळ मोबाईल वापरायचा आहे, किती वेळ एंटरटेन करायचा आहे. मित्र, आपल्या मित्रावरनं आपली ओळख होते. लक्षात ठेवा, आपण कुणाच्या संगतीत राहणार आहे. तुम्ही डॉक्टरांच्या संगतीत राहिला लोक डॉक्टर म्हणणार. तुम्ही इंजिनियर लोकांच्या संगतीत राहिला लोक इंजिनियर म्हणणार. तुम्ही कलेक्टरच्या संगतीत राहिल्यावर तुम्हाला कलेक्टर पण म्हणू शकतात. पण तुम्ही दारोड्यांच्या संगतीत राहिल्यावर तुम्हाला दारोडा म्हणणार. पानपट्टीवर दिसायला लागला तर काय म्हणणार? आता तारुण्यात ती एक सवय लागलेली आहे, याला म्हणतात व्यसन, ऍडिक्शन. एक गोष्ट 8 ते 10 दिवसात सलग 21 वेळा केला ते व्यसनात रूपांतरित होते. आज दारू, गुटखा, मावा, तंबाखू, अजून लैंगिक व्यसन सुद्धा मुलांना लागलेले आहेत. मी मानसशास्त्राचा सुद्धा विद्यार्थी आहे. आज खूप मोठे मी विज्ञान सुद्धा शिकवतो, सायन्स. आपल्या शरीराला समजून घ्या. चुकीच्या मार्गावर जाऊ नका. कोणतं पण पाऊल उचलण्यात 10 वेळा विचार करा, कारण की तुम्हाला अडकवण्याचं षडयंत्र आहे. हे लक्षात ठेवा, ट्रॅप आहे. काला उंदराला अडकवायला कसं ट्रॅप बनवतात ना, हे तुमचं लैंगिक दृष्ट्या तुम्हाला चारित्र्य भ्रष्ट करण्यासाठी केलेलं आहे. आज तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात. हे कोणी बोलणार नाही, तुम्हाला सांगणार नाही, मी सांगतो. मी का हे तुम्हाला आज नाही कळलं तर तुमचं वाटोळ होणार आहे. लक्षात ठेवा, तुमचे आई वडील तुम्हाला या विषयावर बोलू शकणार नाहीत. तुमचे शिक्षक या विषयावर जास्त बोलू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, आज तुम्हाला ट्रॅप करायला लागले त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीत. करिअर कसं घडणार तुमचं? तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकता. लक्षात ठेवा, मी तर तुम्हाला बोर करण्यासाठी बिलकुल आलेलं नाहीये. हा एक मार्गदर्शनाचा माध्यम आहे. आपल्याला पुढे गेलं पाहिजे. अनेक प्राध्यापक आहेत, इंटेलेक्च्युअल आहेत, सर आहेत. तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊन गायडन्स घेऊ शकता. बिंदास व्हा, सर मला असा प्रॉब्लेम आहे का, तुम्ही मार्गदर्शन करू शकता का? ते तयार आहेत. शिक्षक आहेत. शिक्षक हा नेहमी मार्गदर्शन करायला तयार असतो. पण तुम्ही गेलाच नाहीत तर त्यांना कसं कळणार तुम्हाला काय समस्या आहेत? असे अनेक लोक आहेत, अनेक इंटेलेक्च्युअल. पण तुमचा स्वभाव नम्र पाहिजे. मला सगळं कळतंय. तुम्हाला माहिती आहे, या युनिव्हर्स म्हणले, युनिव्हर्स म्हणजे जग नाही. युनिव्हर्स मध्ये मिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आहेत. त्यातली एक गॅलेक्सी आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे. आपली शेजारची गॅलेक्सी अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे. मिल्की वे गॅलेक्सी मध्ये एक सूर्यमाला आहे. सूर्यमालेत एक सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरु. त्याच्या पुढे पृथ्वी शूद्र आहे. शूद्र शब्द मुद्दाम वापरला का हो तुम्हाला? आपण त्यावर आहे. तर पृथ्वी आहे. पृथ्वीत आशिया खंड आहे. आशिया खंडात भारत आहे. भारतात महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात सांगली आहे. सांगली कोल्हापूर आहे. कोल्हापुरात शिरोळ आहे. तिथे एक घर आहे. तिथं आपण थांबलोय. मी कोण आहे माहित तुला? कोण आहेस तू? हु आर यू? कोण आहेस? काय आपलं अस्तित्व? काय केलंय आपण? इतिहास निर्माण केलाय? काही प्रेरणादायी कार्य केलेलं आहे? मी का असं कार्य केलेलं आहे का हजारो लोकांनी माझ्याकडनं प्रेरणा घ्यावी? हजारो लोकांना तुम्हाला बघून रक्त सळसळलं पाहिजे. होय, सळसळतंय की काय तर असलं केलं असलं बाराबारी बघून रक्त सळसळलं पाहिजे. तुमचं असं कार्य काहीतरी पाहिजे. नाहीतर आज तू बघितलं, ए भावा मॅटर झालं, येतोच का? हा ये की 10-12 पोरं घेऊन ये. तुम्हाला माहित आहे माझा LLB आणि LLM पण झालेला आहे. मी प्रॅक्टिस करू शकतो, पण माझं पॅशन टीचिंग आहे. का मला क्रिमिनल प्रॅक्टिस करता येत नाही? का मला मी बोलता येत नाही कोर्टामध्ये? का मला धाडच नाहीये? लक्षात ठेवा, त्या मार्गावर जाऊ नका. पोलीस स्टेशन, कोर्ट मार्गावर जाऊ नका. दवाखाना. तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेतली नाही, आज जर तुम्हाला वाईट व्यसन लागली, आज मुलं 18-19 वर्षाची दारू प्यायला लागलेत. बियर, दारू, वोडका, काय 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 नवीन आलंय त्यांचं, आणि ते प्यायला लागलेत, त्यांना व्यसन लागलेत. आणि इकडे तिकडे बोंबलत फिरणे. आता गल्ली बोळात आम्ही ज्या एरियात राहतो तिथं असे पोरं बसलेले असतात, पबजी खेळत असतात आणि बाजूला हातात बिअरची बाटली असते. विचार करा तुमचे मुलं काय करायला लागलेत, तुमची मुली काय करायला लागलेत. मी तुम्हाला एकमेकाविरोधात भडकवत नाहीये.
लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःची जाणीव पाहिजे, सेल्फ अवेअरनेस पाहिजे. आज तुम्हाला ट्रॅप करायचं चालू आहे. आज गल्ली बोळात बिअरची दुकानं दिसायला लागलेत. तुम्हाला का दिसायला लागलेत? ट्रॅप आहे, लक्षात ठेवा, लय मोठा. फिरते का मारवाड्याचं पोरग दारू पिऊन गल्लीत? नाही. जयंतीत नसते. बौद्धिक व्हा, बौद्धिक. मी नाचण्याच्या विरोधात नाहीये, पण बाबासाहेब आंबेडकरांना आवडलं असतं काय? बाबासाहेब आंबेडकर येऊन नाचले असते? विचार करा, त्यांनी त्यांचं उद्दिष्ट किती मोठं, टार्गेट किती मोठं, त्यांनी कार्य काय त्यांचं. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं त्यांचा त्याग सांगतो आणि मी थांबतो. आपण काय करिअरच्या गायडन्स रिलेटेड आणि पर्सनल काय गायडन्स असेल आपण ते अवेलेबल करून देऊ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात प्रिय पुत्र होता राजरत्न, त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला गुंडाळायला कफन सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं आणि पैसे पण नव्हते. तेव्हा रमाईनं त्यांचा पदर फाडून त्याला गुंडाळून हे केलेलं आहे. लक्षात ठेवा, काय अवस्था होती आपल्या महापुरुषांची, आपल्या आई बापाची काय अवस्था होती. त्यांच्यासाठी डोळ्यात अश्रू येऊ द्या. आपल्या आई बापाने आपला जन्म दिलाय, पण आपल्याला स्वाभिमान दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ह्या स्वाभिमानातून आपल्याला शिकायचंय, करिअर घडवायचंय. मला दररोज 2-4 तास नवीन काहीतरी शिकायचंय, मला इंग्लिश परफेक्ट करायचंय. का नाही? युट्यूब बघा, जावा. तुम्हाला कोण पैसे घेते का? एवढं नॉलेज आहे, ज्ञानाचा महासागर आहे. एवढं नॉलेज विस्फोट व्हायला लागलाय. ते नवीन शोधायला लागलेत. अजून जेनेटिक काय स्टोरेज करता येईल का, की सगळा डेटा स्टोअर करता येईल. विचार करा, एवढं डेंजर आहे. तुम्हाला ते मोबाईल पासून जरा बाजूला व्हा, कृपया व्हा. मनापासून विनंती करतो. तुमच्याकडे ब्रँडेड असू दे, काही असू दे, तर तुम्ही करिअर सेट करा. तुमची इच्छा काय, आकांक्षा काय, तुमच्या आई वडिलांची परिस्थिती काय, सगळं बघा. मार्केटमध्ये काय गरजेचं आहे. साधे विक्री सुद्धा करू शकता. छोटे काम करून सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. सुरुवात करा. 30 वर्षापर्यंत आई वडिलांवर अवलंबून राहू नका. 17, 18, 19 वर्षापासून काहीतरी अर्निंग सोर्सेस आपले तयार झाले पाहिजेत. ओके, तर तुम्ही याच्या माध्यमातून अजून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. आणि एक विचार परिवर्तन करा, कारण की विचारात परिवर्तन केल्याशिवाय आचरणात परिवर्तन होणार नाहीये. आणि आचरणात परिवर्तनासाठी शुभेच्छा देतो. आणि जे 10वी 12वीचे विद्यार्थी इथं आलेले आहेत त्यांनी एक चांगला विचार करा, आणि त्या चांगला विचार करून यशस्वी होण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सर. पहिले एक गोष्ट ऍडमिट करतो सर, आय एम अ मिसगाईड मिसाईल. कारण मीच रात्री 11 ते 4 वाजेपर्यंत अजून पण गुरफटून असतो मोबाईल मध्ये, पण ते आजपासून बंद होईल. कारण एवढा आत्मविश्वास माझ्या पुढे आला, नॉलेज आलं. मी स्वतः कबूल करतो, आज 11 नंतर मोबाईल वापरणार नाही. माझ्या झोपेवर कोणतरी लक्ष ठेवून आहे की हा रात्रभर जागून याचं शरीर रेस्ट व्हावं. एक अदृश्य शक्ती काय आहे ती आपल्याला कुठं रोकायला लागली, या अदृश्य शक्तीची जाणीव आपल्याला या सरांच्या मार्गदर्शनातून लाभली. सरांनी आपल्याला खूप खूप सुंदर मार्गदर्शन केलं. कुठल्याही साईडला जावा की तुमचा एक आत्मविश्वास. आणि सर तुम्ही बोलत असताना मला असं वाटतंय इथं बऱ्याच जणांच्या मुलांच्या मनामध्ये असं असेल की मी उद्या इथे येऊन आपल्यासारखं बोलेन. कारण ते असं मलाच सुद्धा जाणवत होतं की मला सुद्धा इंग्लिश असं बोलता आलं पाहिजे. तर प्रत्येकाने ती जिद्द बाळगा. सरांनी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या गळ्यातलं लोटकं आणि पाठीवरचा खराटा काढला, आपल्याला मानव म्हणून जगण्यासाठी तयार केलं. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभी आहे, माता रमाई, आणि सगळेच शाहू महाराज, सगळेच हे आपले राष्ट्रपुरुष, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना एक मनुष्य म्हणून जगण्यासाठी मदत केली किंवा मनुष्य म्हणून जगा म्हणून सांगितलं. या सगळ्यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते. आणि तुम्ही सर्व जमलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व गुणवंत विद्यार्थिनी, विद्यार्थी, त्यांचे पालक, मी संयोजकांना प्रथमतः धन्यवाद देते की माझाही बऱ्याच वर्षापूर्वी इथं सत्कार झाला होता. त्यावेळी हे काही स्वरूप नव्हतं, विहार वगैरे नव्हतं, म्हणजे एक शैक्षणिक सत्कार म्हणून माझा सत्कार केला होता. आणि त्यानंतर आता माझ्या मुलाचा सत्कार होतोय. मला अतिशय आनंद झाला. मला कालच फोन आला होता, वहिनींनी आमच्या फोन केला की तुमच्या मुलाचा सत्कार आहे. मी आवर्जून त्याला इथं घेऊन आले की त्याचं जरा असं म्हणणं होतं की मम्मा तिकडे कशाला, पण म्हटलं माझं माहेर आहे आणि माझ्या माहेरात माझ्या मुलाचा सत्कार होतोय, त्यासाठी मी त्याला घेऊन आले. आणि शाळेमध्ये त्यानं टॉप केलेला आहे, 91% आहे, CBSEचा आहे तो. मला एक गोष्ट भावली माझ्या मनाला इथं
ती की इथं 50% पण सत्कार केला आणि 91चा पण सत्कार केला, असं कुठेही होत नाही बरं का मुलांना. आणि तुमचे जर 52, 80, 85 असतील तर कुणीही तुम्हाला विचारत नाही. जर तुम्ही शाळेत टॉप केला असेल तरच 1, 2, 3 असं तुमचे सत्कार होतात. तुमचं फार मोठं भाग्य की तुम्हाला इथं सगळ्यांना गुणवंतांना भले. मी ही बरेच वर्ष टीचिंग केलेलं आहे. टीनएजर्सलाच मी शिकवले सर. ज्युनियर कॉलेजमध्ये मी 11 वर्ष जॉब केलेला आहे. प्रत्येक वेळी माझा एकच मानस असायचा की जी दिसायला सामान्य मुलं आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची आहे, माझ्या प्रत्येक पिरियडला मी त्यांना पुढे घेत होते आणि त्यांनाच मार्गदर्शन करायचं. माझ्या आयुष्यातला आता संधी मिळाली म्हणून 1-2 मिनिटं घेते तुमची. बोला. संधी मिळाली म्हणून माझ्या आयुष्यातला एक किस्सा तुम्हाला सांगते. मी अगदी अनमॅरिड असतानाच जॉबला लागले. ज्युनियर कॉलेजला पहिल्यांदा एक मुलगा होता तिथं, जावेद खान पठाण, कबनूरमध्ये जवाहरनगरमध्ये राहत होता. त्याचे वडील शिलाई काम करायचे. अतिशय सामान्य मुलगा होता, दिसायलाही सामान्य, पर्सनॅलिटी पण इतकी काय त्याची नव्हती. पण त्याची शिकण्याची इतकी प्रचंड इच्छा होती की तो प्रथासलेपणा होता. आम्ही काय फार मोठ्या सोसायटीत मध्ये नव्हतो, मिडल क्लास फॅमिली होते. वडील आर्मी मधून MSCB मध्ये होते. आम्ही खाऊन पिऊन जेमतेम सुखी होतो. असाच न्यूनगंड माझ्यामध्ये सुद्धा अगदी कॉलेज संपेपर्यंत होतं. मागे बसणे, फार पुढे जाणे. मुलींच्यासाठी खास मला सांगायचं, आपण कशातही कमी नाही आहे. आणि एक अत्युत्तम शिखर जर गाठायचं असेल, लक्झरियस लाईफ कुणाला नकोय? सगळ्यांना पाहिजे. पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट लक्झरियस मिळते फक्त आणि फक्त शिक्षणानं. तुम्ही आत्ता जर गाढव झाला तर आयुष्यभर राजा होणार. आणि आत्ताच मी राजा होऊन फिरतो म्हटला तर नाही. गाढवासारखे कष्ट करावे लागतील तरच तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. फॅशन करणं, इकडं तिकडं. अहो, जे खरोखरच मुली पोस्ट काढतात त्यांनी केसही विंचरलेले असतात, 8-8 दिवस झिंजा झालेले असतात त्यांच्या केसांच्या. स्वतःकडे लक्ष नसतंय त्यांचं, फक्त आणि फक्त ध्येय गाठायचंय. अशा वेड्या व्हा तुम्ही. समाज प्रबोधन झाली पाहिजेत. आपल्या समाजात फार मागासले पण आहे सर. आणि तुम्हाला ऐकलं, मला खरंच संयोजकांना फार आभार मानावंसं वाटतंय. एवढं सुंदर मला ऐकायला मिळालं आजचा. सूरज माझा विद्यार्थीच आहे, मी त्याला शिकवलेलं आहे. इतकं सुंदर, नाही तर मी आज हे खरोखर मिस केलं असतं. इतकं सुंदर ऐकलं सर, इतकं छान वाटलं. अगदी कान, मन आणि आत्मा तृप्त झाला. अशी प्रबोधनं झाली पाहिजेत. अशी आपली प्रबोधनं झाली तर आपली मुलं पेटून उठतील आणि ते रान पेटवतील. अन्यथा काही होणार नाही. फक्त ऐकणं आणि जाणं, कट्ट्यावर बसणं, गप्पा गोष्टी करणं आणि व्यसनाधीनता करणं. आणि सगळ्यात मोठी हानी ना समाजाची होईल, ना घरच्यांची होईल, ना कुणाची होईल, तुमची स्वतःची होईल. तुमचं शरीर संपून जाईल. देवानं दिलेलं एक अनमोल शरीर आहे. किती मागासलेपण आहे आपल्या समाजामध्ये, किती आजार पण आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये समस्या आहेत. या समस्येवर सगळ्यांवर मात करायची असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण. बाबासाहेबांनी सांगितलं आता सरांनी की त्यांना स्वतःच आयुष्य लक्झरियस जगता आलं नसतं का? पण ते जगले नाहीत. त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आता तसे बाबासाहेब पुरी होणार नाहीत, तेवढी मानसिकता कुणाची असणार नाहीत. पण मी काय म्हणते, आपण समाजाचे देणे करे लागतो. मग आपण जर एवढंच मिळवलं तर आपण आपल्याच गरजा भागवणार हो. तुम्ही एवढं मिळवायचा प्रयत्न करा. जर तुम्ही एवढं मिळवायला लागला तर एवढ्यात तुमच्या गरजा आपोआप भागतील. बाकीचं एवढं तुम्ही समाजासाठी का नाही वापरणार? वापरू शकता ना. आता मला बरंचसं समाजासाठी काहीतरी करायचंय, पण मी करू शकत नाही ना मला काही पोस्ट आहे किंवा ना नवऱ्याच्या पगारावर मी जगते. मग मी काहीच करू शकत नाही. फक्त मी काय असेल बुद्धीने काय सांगू शकते. तुम्ही मला सांगा किंवा तुमच्यामध्ये अशी कोण मुलं असतील ज्यांना फ्री गायडन्स पाहिजे, फ्री शिकवायचंय, मी तयार आहे. मी शिकवू शकते त्या मुलांना. पण मुलांची शिकण्याची जिद्द असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. प्रत्येक मुलीला असं वाटतं मुलींनी फार सक्षम झालं पाहिजे. कारण पावला पावलाला मुलांचं एक वेळेस आपण लक्षातही घेत नाही. जाऊ देत कशी जगतात ती जगतात, पण तुम्ही तुमचं करिअर केलं पाहिजे. जर तुम्ही चांगल्या शिकला, चांगलं करिअर केला तर तुम्हाला नवरेही चांगले मिळतील. नाहीतर मग काहीतरी असंच कुठंतरी प्रायव्हेट काम करणारा, कुठल्या तरी कंपनीत जाणारा, नाहीतर MIDC जाणारा असला कसला तरी नवरा. मग असं कुठल्या मुलीचं स्वप्न असतं काय मला कसला तरी नवरा मिळू दे? प्रत्येकीला वाटत असते की मला चांगल्या पोस्टचा नवरा पाहिजे. मग आता मुली फार चोकंदळ झालेत बरं का. दिसणं बिसणं काय मुलांचं बघत नाहीत.
गोष्ट चांगली आहे ना त्याची Yes, yes. हो म्हणतात. कारण तिच्याकडे तेवढं टॅलेंट असतं, तिला समज असते की मी काय करू शकते बाबा. त्यामुळे आजचं जे व्याख्यान होतं ते अतिशय सुंदर होतं. सर तुमचा ऍड्रेस वगैरे मलाही द्या, कुठं माझं काय असेल तर संबंधित तर तिथंही सरांना असं बोलवावं. आणि सुंदर हा खरं म्हणजे हा मोठ्या स्वरूपात कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. सगळ्यांनाच म्हणजे तुम्ही फक्त 10वी-12वीलाच बोलवले, ऍक्च्युली सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना बोलवून की हे मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. आणि फार सुंदर कार्यक्रम केला. संयोजकांचेही आभार मानते. आणि सर तुम्ही इतकं सुंदर दिलं मुलांना, त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्याही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. खरंच आपलं त्यांनी मनोगत सांगितलं, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना सांगितल्या. प्रत्येकानं असं हे घ्या. आणि मगाचपासून शिक्षण सांगायला, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर हे दूध आहे बाबासाहेबांनी सांगितलं. आता त्या ऍडव्हान्स युगामध्ये दुधामध्ये साखर टाकून प्यायचं, गुळ टाकून प्यायचं की बोर्न मेटा मिक्स करून प्यायचं, हे प्रत्येक विद्यार्थ्यांना ठरवा आणि आपल्या आयुष्याची गोडधोड चालू करा. तर एक सत्कार मी सुरज सरांना सांगतो, एक सत्कार राहिलेला तेवढा करून घ्या. परंतु अत्यंत खलाकीच्या परिस्थितीमध्ये त्या दोन्ही मुली आपलं चांगलं शिक्षण घेऊन चांगले मार्क पडले आहेत. आणि त्यांचे काका म्हणजे चुलते आणि चुलती यांनी पण पुढे यायचं आहे. तुम्ही नाव घेतो की स्फूर्ती सतीश कांबळे 12वी मध्ये 88% पडलेला आहे. बोलतो संतोष कांबळे सर, संजय कांबळे, तसेच मोहन दादा तुम्ही पण या जरा बघा सगळ्यांचं नाव या असू दे असू दे. मला घेतलाय मामीला दे. बरं घ्या ते दोन. सूरज जरा लेट आल्यामुळं वेळानं गावी गेलेल्या होत्या. या सर या इकडे या या की बस. बरं असू दे. हो बरं सर घ्या या की हे ह्याच्यात घाला सर. या सगळ्यांनी हात लावा. आणि इथं या की माझ्याजवळ हळू पाया ना. असू दे धरा मला. हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या मुलगीचं नाव घ्या. सृष्टी सतीश कांबळे, दोघे पण बहीण आहेत. आल्या का ते? नाही आई वडील नाही, परंतु हालाकी परिस्थितीमध्ये ठीक आहे. त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलेलं आहे. घ्या सर. सर तुम्ही पण या की सगळे या घ्या मग. अरे होय की. खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष करून त्यांचे चुलते हा घ्या त्यांना बोलून. हा मी बोल. संतोष कांबळे. संतोष या पुढे. त्यांचं विशेष काय कारण हे सेंटरिंगचं काम करतात, परंतु आपल्या दोन्ही भावाच्या मुलींना चांगलं शिक्षण कशाची कमी न पडता उत्तम मार्गदर्शन आणि शिक्षण दिलं. त्यांच्यावर फुल सत्कार करण्यात येईल. सगळ्यांनीच द्या. द्या सगळ्यांना. असं इकडे विशेष ते बंधुराज त्यांचे वहिनी त्यांचं हे झालं असताना मुलांचा अगदी सांभाळ करून शिक्षणाच्या मार्गावरती चांगलं यश संपादन करतायत. त्याबद्दल हा मानाचा खरोखर त्यांना प्रोत्साहन दिलंय. ठीक आहे बसून घ्या. चेतन आले की चेतन बाहेर गेला वाटतं. आणि या कार्यक्रमाचं अल्पोर्जन आपल्याला मदत केली. अल्पोन जे दिले ते गायक चेतन अरुण कांबळे यांचेही मी आभार मानतो. त्यांचं फुलविशेष त्यांचे पुतणे तुम्ही स्वीकार बरोबर गेला का? ठीक आहे धन्यवाद. ठीक आहे. आभार म्हटलंस ना. ओके सर्वांना अल्पोभार घेतलेला आहे.